मला इंस्टाग्रामवर लाईव्ह दिसतच नाही. नाही? म्हणजे दिसतंय पण वी आर हॅव्हिंग ट्रबल वगैरे असं काहीतरी चाललंय. इंटरनेट कनेक्शन नाहीये का? हा आलो. अनिश, फेसबुकवर आपण लाईव्ह आहोत. फक्त मला इन्स्टावर तू आता तू ओके. तुला रिक्वेस्ट पाठवली तेवढी फक्त ऍक्सेप्ट कर. शौनक काळे हाय म्हणतायत. हो हॅलो. सिद्धार्थ चांदेकर पण हॅलो म्हणतायत. अनिश, फेसबुकवर आपण लाईव्ह आहोत. हॅलो सिद्धार्थ. ओके, सो आता दोन्हीकडे आपण लाईव्ह आलेलो आहोत. फक्त तुझं इंस्टाग्रामचं कनेक्शन मला वाटतंय जरास प्रॉब्लेमॅटिक आहे. मला लाईव्ह दिसतोय इथे. जर इंस्टाग्रामवर जे कोणी आता लाईव्ह जॉईन झालेत आपल्याला आणि इंस्टाग्रामवर जर काही कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल तर प्लीज फेसबुक लाईव्हला जॉईन व्हा. आम्ही दोन्हीकडे सेमच गप्पा मारतोय आणि तुम्ही फेसबुकवर येऊन सुद्धा प्रश्न विचारू शकता. आनंद गोडसे लाईव्ह जॉईन झालेत. पुष्कर जोग जॉईन झालेत. मग निलेश देशमुख, प्रसन्न कुलकर्णी, नितेश भारती, श्रेयस राजे, वरुण नार्वेकर, सई तामणकर असे अनेक आपले मित्र जॉईन झालेले आहेत. काही प्रश्न आत्ताच हेमंत ढोमे यांचं म्हणणं आहे पुण्यात नेटवर्क कमी आहे वाटतं. वेल, पुण्या मुंबईचा वाद नको. येस. अमित फाळके सुद्धा जॉईन झालेत. सो फायनली बऱ्यापैकी लोक आता जॉईन झालेले आहेत आपल्याला. आणि अनिश, थँक्यू सो मच पडद्यामागचं मध्ये तू आज हे सेशन करायला तयार झालास. अनिश, सगळ्यात आधी म्हणजे तू आमच्या सगळ्यांचा जवळचा मित्र आहेस आणि अनेक वेळेला तू एक निर्माता म्हणून आमच्या सगळ्यांसोबतच नेहमी खूप काय म्हणतात स्ट्रॉंगली उभा असतोस अनेक वेळेला. आणि तू आम्हाला मित्र म्हणून जास्त जवळनं माहिती आहेस. पण तुझी प्रोड्युसरची जी बाजू आहे, रोचन गानू सुद्धा आहेत, समीर विद्वंस पण आहेत. रोचन गानूंचं नाव मी घेतलं न घेता कंटिन्यू करू शकत नाही. सो रोचन गानूंना नमन करून आपण. येस. सो मी जे म्हणत होतो की तुझी प्रोड्युसरची जी बाजू आहे ती फार कमी वेळेला सगळ्यांसमोर येते आणि ह्या निमित्ताने मला तुला त्याबद्दल काही गोष्टी विचारायच्या आहेत. सो आपण सुरुवात करायच्या आधी तू मला सांग की काय नक्की निर्माता म्हणून कशा पद्धतीने तू फिल्म्स निवडतोस किंवा निर्माता म्हणून तुझी प्रोसेस काय असते? नाही, फार काही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाहीये खरं सांगायचं तर. कोणीही फिल्म निवडताना जो विचार असेल तोच विचार मी करतो निर्माता म्हणून. सगळ्यात पहिलं म्हणजे स्टोरी किंवा स्क्रिप्ट आपल्याला आवडलं पाहिजे स्वतःला माणूस म्हणून. त्यानंतर जे कोण आपल्याकडे स्टोरी किंवा स्क्रिप्ट घेऊन आलाय, रायटर असेल, रायटर डिरेक्टर असेल, जे कोण असेल त्या लोकांबरोबर आपल्याला काम करताना मजा येईल का, आपलं बऱ्यापैकी ऍटलिस्ट प्रोफेशनली तरी जुळेल का, हा एक विचार केला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली निर्माता म्हणून हा विचार केला जातो की ह्या सिनेमाचं कमर्शियली काही होऊ शकेल का. म्हणजे काही वेळा असंही झालंय की आम्हाला स्टोरी किंवा स्क्रिप्ट खूप आवडली आहे पण त्याचं काही कमर्शियली होऊ शकत नाही असं वाटतं. त्यामुळे मग तो सिनेमा करायचा आम्ही टाळतो. तर ऑब्व्हियसली निर्माता म्हणून तो विचार केला जातो की कमर्शियली याचं काही होऊ शकतं, लोकांना आवडेल का अशा अर्थाने. आणि दॅट्स अबाउट इट. म्हणजे एवढं विचार करून आम्ही स्क्रिप्ट किंवा स्टोरी निवडतो.
आणि तू जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा तू आणि सगळ्यात महत्वाचं विसरलो, हे प्रोजेक्ट करायला परवडत आहे का? म्हणजे तेवढे पैसे आपल्याकडनं उभे राहणार सिनेमाची जी गरज आहे त्याप्रमाणे. म्हणजे असं नको व्हायला की सिनेमाची गरज एक्स अमाऊंटची आहे आणि आपल्याकडे वायाच आहेत आणि त्याच्यामध्ये तफावत आहे. तर अनेक लेवल्सना कॉम्प्रोमाइज करायला लागतंय, असं नको व्हायला. सो जी तुमच्या मनात जे बजेट त्या स्टोरी किंवा स्क्रिप्टला जे द्यायला पाहिजे असं असतं, ते आपल्याला मुळात परवडत आहे का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण आहे. आपण पुढे जायच्या आधी मला तुला विचारायचं की तू जेव्हा सुरुवात केली होतीस किंवा जाहिरात क्षेत्राशी तुझा जास्त जवळचा संबंध होता निर्माता म्हणून तू सगळ्यांसमोर येण्याआधी, तर हे तुझं प्रोग्रेशन तू ठरवून तसं केलं होतंस का तुझ्या डोक्यात आधीपासून होतं चित्रपट निर्मिती करण्याबद्दल काही विचार तुझ्या डोक्यात आधीपासून होते? नाही, डोक्यात तर होता. जाहिरात क्षेत्रात आम्ही गेली मी नाही, माझे वडील गेली 32 वर्ष काम करतात आणि मी जॉईन झाल्यानंतर काही वर्षांनी थोडंसं डायव्हर्सिफाय करावं असा आमच्या मनात विचार आला. तर काय करायचं जे आवडायला पण पाहिजे आणि म्हणजे ज्याचा एक सिरियस बिझनेस पण होऊ शकतो असा मी विचार करत असताना ऑब्व्हियसली पूर्वीपासून माझे सगळे मित्र या क्षेत्रात आहेत, तुम्ही सगळे या क्षेत्रात आहात, मी पण त्या क्षेत्राशी थोडाफार इन्व्हॉल्ड होतो पूर्वीपासून. तर मग पहिला चॉईस ऑब्व्हियसली प्रोड्यूस करणे हाच समोर आला. त्यानंतर मी असं काही ठरवलं नव्हतं की आता या क्षणापासून सुरू करू किंवा त्या क्षणापासून सुरू करू. आम्ही टेलिव्हिजन कमर्शियल प्रोड्यूस करतच होतो थोड्याफार आमचे जे काही क्लायंट्स असतात त्यांच्यासाठी. त्यामुळे तसा प्रोडक्शनचा थोडाफार अनुभव होता माझ्याकडे. आणि त्याच दरम्यान नशिबाने असं झालं की नवागडी नवराज्य बंद पडलं होतं आणि समीर आणि क्षितिजला ते पुन्हा सुरू करायचं होतं आणि समीर, क्षितिज, प्रिया आणि उमेश चौघांनी. तर समीर आणि क्षितिजला माहिती होतं साधारण मी असं काहीतरी करू पाहतोय. तर थँक्स टू देम ते लगेच माझ्याकडे आले आणि म्हणले की असं आपण एकत्रच करूयात का, तू परत नाटक प्रोड्यूस करायला तुला तिथपासून सुरुवात करायला आवडेल का? मी लगेच हो म्हणलं आणि तिथनं सुरू झालं. मुळात पहिले मी 2 नाटकं प्रोड्यूस केली आणि मग फिल्म्सकडे आम्ही वळलो. सो नाटक प्रोडक्शन आणि फिल्म प्रोडक्शन या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत पूर्णपणे. तर याच्या डिफरन्स बद्दल तुला काही सांगायला आवडेल का? आपण फक्त फिल्म प्रोडक्शन बद्दलच कंटिन्यू करायचं? असं काही नाही, म्हणजे फरक खूप आहे. म्हणजे मूळ फरक हा त्याच्यामध्ये लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंटचा तर आहेच 100%. नाटकामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी इन्व्हेस्टमेंट लागते फिल्मच्या कम्पॅरिझन मध्ये आणि ओव्हरऑलच त्याची प्रोसेस पूर्ण वेगळी आहे. नाटकाचे तारखा असणे, त्याचे सेट तयार करणे, तालमी करणे, प्रयोग लावणे, मग या सगळ्या गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत आणि फिल्मचं 100% पूर्ण वेगळं आहे. नाटक करता करता असं झालं की नवागडी बऱ्यापैकी चांगलं चाललं होतं, पण समहाऊ आम्हाला असं वाटलं की ह्याच्यावर फिल्म करावी का, ह्याच ह्याच्यावर वाईडर ऑडियन्स आणि अशा दृष्टिकोनातून. आणि मग मी, समीर आणि क्षितिजनी आम्ही ठरवलं की ह्याच्यावर फिल्म करता येईल. त्या अनुषंगाने काम सुरू झालं आणि त्यातनं मग माझा सिनेमाकडे मी वळलो. अनिश, तू म्हणतोयस, तू जेव्हा असं म्हणतोस की तू सिनेमाकडे वळलास, तेव्हा तू एक प्रोफेशनल प्रोड्युसर आहेस आणि अनेक वेळेला आपण टर्म्स ऐकतो प्रोड्युसर आणि फायनान्सर. तर हे फायनान्सर म्हणजे नेमके कोण आणि प्रोड्युसर्स म्हणजे नेमके कोण? कारण अनेक जणांना याबद्दल खूप कमी माहिती असते. अनेक कलाकारांना सुद्धा काम करताना याबद्दल खूप कमी माहिती असते की नक्की फायनान्सर कोण आहे आणि प्रोड्युसर कोण आहे आणि ह्यामध्ये काय फरक आहे. खूप फरक आहे, ऍक्च्युली भयंकर फरक आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असा होता, आय थिंक मराठीत जास्ती होतं की जो पैसे टाकतो
त्याला आपण प्रोड्युसर अशी पदवी देतो. तर तसं काही नेसेसरी नाहीये की प्रोड्युसरनी पैसे टाकलेच पाहिजे. त्यांनी पैसे उभारले तरी चालतील, व्हॉट एव्हर, म्हणजे दॅट इज हिज कन्सर्न. तो प्रोजेक्ट बनवणे इन इट्स एंटायरिटी, त्या स्टोरी पासून ते त्याच्या रिलीज पर्यंत पार पाडणे तो प्रोजेक्ट हे प्रोड्युसरचं काम आहे. फायनान्सर किंवा इन्व्हेस्टर ज्यांना आपण म्हणतो ते पैसे टाकतात, नॉट नेसेसरीली त्यांना या सगळ्या बाकी बनवण्याच्या गोष्टींचा एक्सपिरियन्स असेल किंवा एक्सपर्टाईज असेल. प्रोड्युसरला तो नेसेसरीली असला पाहिजे, कारण का म्हणजे आता अगदी ढोबळ सांगायचं झालं तर स्टोरीज किंवा स्क्रिप्ट सिलेक्ट करण्यापासून डिरेक्टर बरोबर बसून अख्खी टीम बांधण्यापासून, प्री प्रोडक्शन मध्ये सगळं प्लॅनिंग करण्यापासून, डिरेक्टर किंवा त्या स्क्रिप्टला किंवा जनरली त्या सगळ्या टीमला जी काय रिक्वायरमेंट आहे ती मिळते का नाही किंवा कशा पद्धतीने देता येईल याचं प्लॅनिंग करण्यापासून, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या स्क्रिप्टला काय बजेट लागेल हे ठरवण्यापासून. ऑब्व्हियसली याच्यात प्रत्येक ठिकाणी डिरेक्टर बरोबर प्रोड्युसर काम करत असतो, पण जनरली बजेट किती असलं पाहिजे, कुठे आपण कमी केलं पाहिजे, कुठे हे केलं पाहिजे, ह्याच्यावर प्रोड्युसरचा बऱ्यापैकी होल्ड असला पाहिजे किंवा असतो जनरली. हे करण्यापासून ते शूटिंग नाही, ऑब्व्हियसली प्री प्रोडक्शन मी तुला सांगितलं सगळं पूर्ण प्लॅनिंग करण्यापासून शूटिंग सुरळीत पार पडत आहे का नाही हे बघण्यापर्यंत पासून, शूटिंग मध्ये अनेक वेळा किंवा कुठल्याही ओव्हरऑल सगळ्या कामांमध्ये अनेक वेळा बजेट वर खाली होतं, कुठेतरी जास्ती लागतं, कुठेतरी हे होतं. त्याच्यावर क्लोजली कंट्रोल्ड मॉनिटर्ड काम करून ते त्याच बजेटमध्ये सिनेमा कम्प्लीट होतोय का नाही हे एन्श्युअर करणे. ते संपल्यानंतर ऑब्व्हियसली हेच सगळं पोस्ट प्रोडक्शन मध्ये करणे आणि फायनली सिनेमा रिलीज करणे, म्हणजे त्याची व्यवस्थित पब्लिसिटी करणे, तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीने रिलीज होतोय की नाही हे मेक शुअर करणे, आणि सगळ्यात शेवटी होपफुली रिकव्हर होतीये का नाही ती कशी जास्तीत जास्त करता येईल याच्यावर काम करणे. म्हणजे ते इतकं सोपं राहिलेलं नाही किंवा नाहीच आहे, आधीपासूनच सोपं नाही. त्यामुळे त्याच्यावर बऱ्यापैकी झटावं लागतं, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी काम करायला लागतं की कशी रिकव्हरी तुमची जास्ती होईल या सिनेमाची, त्याच्यावर काम करणे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपर्टाईज असणे. सो बेसिकली प्रोड्युसर रायटर डिरेक्टर किंवा रायटरच्या नंतर सिनेमात इन्व्हॉल्व्ह होतो आणि तो सिनेमा बरोबर आयुष्यभर राहतो. सगळी लोक त्यांची प्रोफेशनल फी घेऊन सिनेमा संपला की म्हणजे आंघोळ करून निघून जाऊ शकतात. प्रोड्युसरला ती मुभा नाही. प्रोड्युसरला त्या सिनेमाबरोबर त्याचे आयुष्यभर राहावं लागतं, कारण 60 वर्ष जे काही आपल्याकडे IP-चं हे आहे, तर तिथपर्यंत सिनेमाचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पाडणे हे प्रोड्युसरचं काम आहे. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली असं होतं की जो पैसे टाकतो तोच प्रोड्युसर बनतो. त्याच्यामध्ये गल्लत अशी होते की पैसे तर त्यांच्याकडे असतात, पण ह्या कशाचं किंवा अगदी कमी गोष्टींचा एक्सपर्टाईज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचा गैरफायदा घेणे, पैसे बुडणे, अचानक अर्धी फिल्म झाल्यावरच जास्ती पैसे लागणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात, कारण त्यांना तसा एक्सपिरियन्स नसतो किंवा व्हॉट एव्हर. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीबडी, मला काही तुम्हाला ब्लेम नाही करायचं, पण या सगळ्या गोष्टी असल्यामुळे शक्यतो. आणि आम्ही जे प्रोफेशनल प्रोड्युसर्स आहोत, आम्ही ह्याच्याकडे बिझनेस म्हणून बघतो. वी आर इन दिस ॲज अ बिझनेस फॉर अ लॉंग टर्म. म्हणजे आम्ही बरेच आता अनेक वर्ष हे काम करतोय आणि करत राहणार आहोत. तर आम्हाला तशा दृष्टिकोनातूनच हे बघणं गरजेचं आहे. आमच्याकडे एकदा पैसे आले, आम्ही एक सिनेमा केला आणि झाला असं नाही. ऑब्व्हियसली आम्ही प्रत्येक सिनेमा मधनं शिकत असतो नवीन अनेक गोष्टी. सगळंच आम्हाला पहिल्या सिनेमापासून येत होतं असं नाही, पण ऍटलिस्ट तो विचार होता, तो ऍटिट्यूड तसा होता. तर त्यामुळे जास्तीत जास्त एक्सपर्टाईज आम्ही प्रत्येक सिनेमातनं गोळा करायचा प्रयत्न करतो आणि तो पुढच्या सिनेमात वापरायचा प्रयत्न करतो. सो साधारण ढोबळ सांगायचं तर असा फरक आहे.
म्हणजे अगदी साध्या लोकांच्या भाषेत सांगायचं तर प्रोड्युसर इज नॉट जस्ट समबडी हू हॅज द मनी, ही इज लाईक द प्रोजेक्ट मॅनेजर ऑफ दॅट फिल्म. म्हणजे ही हॅज टू ओव्हरलुक एव्हरीबडी, including whatever, all the, including the director to the spot bar. He is responsible for the requirements of the film and the people involved in the film throughout the process. सो मला वाटतंय कुठल्याही चित्रपटाची सर्वाधिक जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते तो सगळ्याधिक जबाबदारी प्रोड्युसरवरती असते. पण आपल्याकडे बरेचदा ह्याबद्दल कन्फ्युजन तयार होतं आणि अनेक वेळेला नक्की फायनान्सर कोण, नक्की प्रोड्युसर कोण हे कळत नाही. आणि खूप वेळेला तू जसं म्हटलास तसं की एखादा चित्रपट करतात काही जण पैसे आल्यानंतर आणि तो करून मग त्याचा पुढे काहीच घडत नाही किंवा ते प्रोड्युसर्स परत पुन्हा कुठेच दिसत नाहीत, कारण बाकी बऱ्याच गोष्टींचं एक्सपर्टीज त्यांच्याकडे नसतो. मी पुढे जाण्याआधी काही कमेंट्स वाचतो, कारण नंतर आपले जे मित्र आहेत ते बरेचदा खूप स्पॅमिंग सुरू करतात. त्याच्या आधी मी काही प्रश्न घेतो. सईचा एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, जो मी थोडासा लेटर सेक्शन मध्ये घेईल, कारण तो आत्ताच्या सिच्युएशनला धरून आहे. आत्ता आपण ज्या लॉकडाऊन मध्ये अडकलेलो आहोत त्या काळात आपली इंडस्ट्री पुढे कशी सर्व्हाइव्ह होणार आहे या संदर्भातला तो आहे. सो सई, मी तुझा प्रश्न डेफिनेटली घेणार आहे आणि आपण नक्कीच त्या प्रश्नाकडे थोडस उशिरा जाऊया. अर्चना आपटे हिचा प्रश्न आहे की व्हॉट आर द करिअर प्रॉस्पेक्ट्स इन प्रोडक्शन आणि हाऊ टू स्टार्ट विथ इट. There are a lot of career opportunities in production. Ideally, if you can learn something in production, there are a lot of म्हणजे बरेच आता कोर्सेस त्याच्या बाबतीत घेतले जातात. तर तसं काही शिकता आलं तर सर्वोत्तम. किंवा यू कॅन असिस्ट लाईक अ प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन असिस्टंट असं जॉईन करून यू कॅन स्टार्ट ऑफ. म्हणजे ऑन जॉब तुम्ही शिकू शकता, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्यातनं तुम्ही शिकू शकता. आणि त्यानंतर गोइंग फॉरवर्ड you can either be your own independent producer or you can join a lot of companies like आता ऍडव्हर्टायझिंग मध्ये म्हणलं तर there are a lot of production houses जे फक्त टेलिव्हिजन कमर्शियल्स करतात, ज्यांचे इन हाऊस प्रोड्युसर्स असतात. सो तिथे जॉब प्रॉस्पेक्ट चांगले आहेत. वेगवेगळे स्टुडिओज आहेत मोठे मोठे, किंवा आता OTT प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे इन हाऊस प्रोड्युसर्स असतात. थोडीशी जास्ती जबाबदारी असल्यासारखं तुम्ही ह्या कंपनीज मध्ये जाऊ शकता ऍज इन हाऊस प्रोड्युसर्स, आणि तिकडे तुम्ही काम करू शकता. इव्हेंच्युअली यू कॅन म्हणजे काय क्लाइंब अप द लॅडर अँड इव्हेंच्युअली वन डे विल बी युअर ओन इंडिपेंडेंट प्रोड्युसर. आणि अनेक वेळेला चित्रपट जेव्हा घडतो तेव्हा बरेच जण आपल्याकडे असे अनेक टॅलेंटेड रायटर्स आहेत की ज्यांना हा प्रश्न असतो की आम्ही प्रोड्युसर्सला अप्रोच कसं करायचं आमची फिल्म ऐकवायला. कारण बरेचदा आता गेल्या काही वर्षात तू जे चित्रपट प्रोड्यूस केलेत त्यामध्ये बऱ्यापैकी तुझ्या जवळच्या मित्रांशी रिलेटेड किंवा ओळखीतनं काही स्क्रिप्ट तुझ्यापर्यंत आल्या आणि त्या ऐकून तू त्या प्रोड्यूस केल्यास. पण अनेक नवीन लेखक आहेत ज्यांच्याकडे खूप काही वेगवेगळ्या आयडियाज असतात, त्यांनी काहीतरी स्क्रिप्ट लिहिलेली असते, पण त्यांना कळत नाही कुठे जायचं, कसं जायचं, कोणाकडे जाऊन ही स्क्रिप्ट ऐकवायची. आणि मगाशी आपण जे बोललो त्याप्रमाणे ते काही जणांकडे पैसे असलेल्या लोकांकडे घेऊन ती स्क्रिप्ट घेऊन जातात, त्यांना सांगतात की आमचा असा चित्रपट करायचा विचार आहे. त्यावेळेला तात्पुरते पैसे घालून त्या चित्रपटाचं काहीतरी होतं बरं वाईट आणि पुढे काहीच घडत नाही. तर अशा लोकांसाठी इज देअर एनी प्लॅटफॉर्म टू अप्रोच प्रोफेशनल प्रोड्युसर्स लाईक यू? ॲज फार ॲज आय नो, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मराठीत तरी, बाकी ह्याचं मला माहित नाही, पण मराठीत तरी असं काही एक फोरम नाही आहे की जिथे क्रिएटर्स आणि प्रोड्युसर्स एकत्र येऊन
ते स्क्रिप्ट वाचू शकतील किंवा म्हणजे वडेवर म्हणजे दे कॅन पिच किंवा असं असं काही एक फोरम नाहीये किंवा एक असं काही वर्षात एखादा कार्यक्रम होतो बाबा असं काही मराठीत तरी माझ्या माहितीनुसार नाही. पण त्याचबरोबर जे कोण प्रोफेशनल प्रोड्युसर्स आहेत आपल्याकडे थोडेफार तर ते बऱ्यापैकी अप्रोचेबल पण आहे. म्हणजे आता मी आमचं सांगू शकतो, एकत्र रणजित गुगळे आम्ही एकत्र काम करतो, तर आम्हाला बऱ्याच स्क्रिप्ट्स किंवा स्टोरीज किंवा कॉन्सेप्ट लोक पाठवतात मेलवर, फोन करून किंवा अनेक वेगवेगळ्या मार्गांनी लोक पाठवत राहतात, फेसबुकवर इकडे तिकडे. आणि आम्ही भरपूर कॉन्सेप्ट आणि स्टोरीज वाचतो. म्हणजे असं नाही की आम्ही फक्त ओळखीच्या किंवा अशा लोकांच्याच स्टोऱ्या वाचतो किंवा स्क्रिप्ट वाचतो असं नाही. आम्ही भरपूर अनोळखी लोकांच्या, नवीन लोकांच्या कॉन्सेप्ट वाचतो. आता आम्ही ज्या काय 6 फिल्म्स केल्यात त्यातल्या समजा तू बघितलंस तर समीरची पण पहिली फिल्म, तो ओळखीचा जरी असला माझा अगदी घट्ट मित्र असतो, त्याची पहिली फिल्म आम्ही केली. किंवा अरुण नार्वेकर पण आमचा ओळखीचा होता आधीपासून, आता घट्ट मित्र आहे आमचा, तर त्याची पण पहिली फिल्म आम्ही केली. उपेंद्रची पहिली माझं डिरेक्टर आम्ही केली. सो असं काही नवीन असल्यामुळे तोटा आहे असं नाही. म्हणजे ओळखीचा असला तरी शेवटी नाही, तो माणूस नवीनच होता असं डिरेक्टर म्हणून. असं काही नवीन लोकांसाठी अवघड आहे. मला 100% माहिती आहे की त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत. स्टोरी चांगली असणं हा तेवढंच माझ्यामध्ये अनफॉर्च्युनेटली पुरेसं नाही. लक पाहिजे आणि अनेक गोष्टी पाहिजे. म्हणजे इट इज नॉट ॲज इझी ॲज आय एम मेकिंग इट साऊंड. पण म्हणजे अप्रोचेबल नाही आहेत लोक असं नाही. तुम्ही 100% सगळ्या आमच्यासारख्या प्रोफेशनल प्रोड्युसर्सना 100% स्क्रिप्ट पाठवू शकता. आम्ही ते 100% वाचतो. असं आम्ही हार्डली ऑलमोस्ट नाहीच करत की आमच्याकडे काहीतरी आलंय आणि वाचलं नाही, असं आम्ही नाही करत. तर ते आहे. फक्त याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की ऍटलिस्ट मराठीमध्ये प्रोफेशनल म्हणजे फुल टाइम प्रोफेशनल प्रोड्युसर्स हे खूप कमी आहेत. म्हणजे अगदी माझ्यामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्या एवढे आहेत. खूपच कमी आहेत. आणि जो कॉन्टेंट बनला जातोय त्याचं क्वांटम म्हणजे ते खूप जास्त. म्हणजे वर्षातनं काय माझ्यामध्ये 120 वगैरे सिनेमे, 130 सिनेमे आता बनतात. आणि जे प्रोफेशनल प्रोड्युसर्स आहेत ते साधारण वर्षातनं काय 20 सिनेमे करू शकत असतील फार फार तर, सगळे मिळून 22. तर ही तफावत राहणारच आहे. म्हणजे आयदर यू हॅव टू हॅव द पेशन्स, थांबायचं की नाही यांना आवडेस तोवर थांबीन किंवा यांना अप्रोच होईस तोवर थांबीन, नाहीतर मग जे चालू आहे ते थांबणं अवघड आहे. म्हणजे कारण का त्याच्या क्वांटम तफावत आहे असं. अनिश, एकदा वाचनात आलेलं स्क्रिप्ट आणि फायनल फिल्म जेव्हा तयार होते त्यामध्ये किती साम्य असतं किंवा किती चांगले वाईट बदल होतात? कारण काही वेळेला आपण एक कन्सेप्ट ऐकतो आणि फिल्म घडताना काहीतरी वेगळंच घडतं असंही होतं की ऐकलेली कन्सेप्ट आणि फायनल फिल्म काहीतरी किती चांगले वाईट बदल होतात किंवा काय नक्की घडतं? किती रायटर डिरेक्टर आहेत त्याप्रमाणे मी उत्तर देतो. किती रायटर नाही असं काही नाही, गंमत करतो. त्याच्यात 2 पद्धतीत बदल होतात असं मला वाटतं. 2 टप्प्यांवर बदल होतात. म्हणजे सुरुवातीलाच जी कॉन्सेप्ट किंवा स्क्रिप्ट्स आम्हाला ऐकवले जातात ती शूटिंग सुरू व्हायच्या आधी म्हणजे प्री प्रोडक्शन मध्येच त्याच्यामध्ये काही वेळा बरेचसे बदल होतात आणि त्याच्यामध्ये वेळही बराचसा जातो. म्हणजे थँकफुली आय एम रिअली थँकफुल टू हुएवर वी हॅव वर्कड विथ टिल डे. ते सगळे रायटर डिरेक्टर्स अत्यंत ओपन होते जे काय आम्हाला, आणि ते त्यांनी रिस्पेक्ट केला. हे खूपच चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी नंतर आम्हाला जे काय थोडंफार वाटलं असेल हे असं नको तसं व्हायला पाहिजे, तसं झालं तर बेटर होईल का, काही काही वेळा हट्ट केला, काही काही वेळा भांडलो, काही काही वेळा
काय रिक्वेस्ट केली, पण ह्या सगळ्यामध्ये ते सगळे ओपन होते आणि ते ओपन असल्यामुळे त्याच्यात बदल थोडेफार म्हणजे काही मेजर स्टोरीचं हेच बदललं असं एखाद्या वेळेस झालं असलं तर असलं नाही, तसं काही आठवत नाही, पण थोडेफार बदल फॉर द बेटरमेंट असं आम्हाला वाटलं आणि त्यांनाही ते पटलं, तर तसे होत गेले. हा एक मुद्दा आहे जेव्हा बदल घडू शकतात. आणि दुसरा ऑब्व्हियसली शूटच्या वेळेस डिरेक्टर जेव्हा त्याचं विजन घेऊन येतो, तर त्यावेळेस काही वेळा असं होतं की स्टोरी म्हणजे जेव्हा आपण ऐकली तेव्हा आपल्या डोक्यात साधारण हे त्याचं अशी बनेल असं त्याचं स्ट्रक्चर होतं, पण डिरेक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते काही वेळा थोडं बदलतं. म्हणजे माहिती स्टोरी काही बदलत नाही ऑब्व्हियसली, पण त्याच्याकडे ऑब्व्हियसली बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे ती प्रेझेंट वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. सो अशा 2 वेळेला ते बदलतं. थोडंफार होतच, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेस सेम पॉइंट ऑफ व्ह्यू असेलच, इन सिंक असेलच असं होणं फारच अवघड आहे. तर ऑब्व्हियसली आणि त्यासाठीच डिरेक्टर असतो, म्हणजे इट इज हिज फायनली द फिल्म इज हिज पॉइंट ऑफ व्ह्यू, सो यू हॅव टू रिस्पेक्ट दॅट. म्हणजे आणि तर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच ती फिल्म बाहेर येणारच असते कायमच. सो थोडासा तसा मनात एक गोष्ट किंवा अशा पद्धतीने असेल असं वाटतं आणि ती थोडीशी बदल, पण जनरली आजपर्यंत ते बेटरमेंटसाठीच घडलंय, त्यामुळे आम्ही त्या बाबतीत आम्ही लकी होतो. अनिश, इंस्टाग्राम वरचं कनेक्शन थोडं ओके आहे, पण तुझं लॅपटॉपचं कनेक्शन जरा एकदा चेक करतोस का पुढे जायच्या आधी? काहीतरी बरेचदा मध्ये मध्ये स्क्रीन अडकतीये. होपफुली आता होईल. मला तर ओके दिसतंय यार, माहित नाही. आलोय का मी? ऐकू येतंय का तुला? हो हो हो. कारण खूप तू जे बोलतोयस ते थोडं स्लो दिसतंय आणि ऐकू येतंय. एनिवे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक मराठी प्रोफेशनल प्रोड्युसर म्हणून मराठी चित्रपट निर्मिती करताना तुझ्या समोर काय काय चॅलेंजेस येतात, किंवा बरेचदा प्रोड्युसर समोर असलेल्या चॅलेंजेस बद्दल प्रोड्युसर कोणाशीच बोलू शकत नाही, कारण तो त्याच्या टीम बरोबर ते टॅकल करत असतो. पण असे काय प्रॉब्लेम्स आहेत की जे तुला वाटतात की ओव्हरऑल टीमच्या लक्षात यावेत, जेव्हा आर्टिस्ट त्यांचं काम करत असतात, लेखक दिग्दर्शक त्यांच्या कामात व्यस्त असतात, तेव्हा प्रोड्युसर एकीकडे वेगळ्या काही चॅलेंजेसला सामोरा जात असतो? खूप आहेत. नाही असं म्हणजे अगदी सिरियसली सांगायचं तर भरपूर चॅलेंजेस असतात. सगळ्यात जे नेहमीचं प्रोड्युसरचं रडगाणं आहे ते म्हणजे फिल्मची कॉस्ट. आमच्या डोक्यात एक असते की ह्या कॉस्ट मध्ये साधारण ही फिल्म झाली पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन्स करून आम्ही ते मांडलेली असते की ही कॉस्ट असली पाहिजे. ती अनेक वेळा अचीव्ह करणं खूप अवघड होऊन बसतं. म्हणजे मला काही असं त्या वादात पडायचं नाही आता लोकांना पैसे घ्यावेत आणि काय करावं, त्याच्यात मला फारसं पडायचं नाही. पण इट्स अ फॅक्ट की फिल्म बनवणं हे तसं दिवसेंदिवस एक्सपेन्सिव्ह काम होत चाललंय. तर तो एक प्रॉब्लेम 100% आम्हाला येतो. दुसरी गोष्ट हे का म्हणतोय मी, कारण का आता या मराठी फिल्म रिकव्हरी ह्याला काही म्हणजे त्याला काही प्रमाण नाही की अशाची फिल्म असेल तर एवढं करेल किंवा हा माणूस असेल तर एवढं करेल, असं काही त्याला काही तुम्ही काहीही त्याच्यावर
मॅथमॅटिक्स नाही बांधू शकत कुठल्याही पद्धतीचं. सो तुम्हाला ते साधारण तुमचा एक्सपिरियन्स आणि अंदाज बांधूनच विचार करावा लागतो की एवढी रिकव्हरी होईल तर साधारण एवढी कॉस्ट असली पाहिजे. तर त्या कॉस्टमध्ये बसणं हे खूप क्रिटिकल असतं अनेक वेळा. तर ते बसवणं हे बऱ्यापैकी चॅलेंजिंग होऊन बसतं. तर तो एक मेन मुद्दा आहे. दुसरा आता तसं म्हणजे आर्टिस्ट म्हणा किंवा रायटर डिरेक्टर्स किंवा इतर क्रू मेंबर्स HODs यांच्या बाबतीत तशी करायला जागा आता नाही उरलेली, कारण का सगळे अत्यंत प्रोफेशनली काम करतात आणि दे आर एक्स्ट्रीमली म्हणजे भयंकर वाहून घेऊन काम करतात आणि जे काय आपण प्रोफेशनली कमिटमेंट त्यांच्याकडनं मागतो ती व्यवस्थित देतात आणि त्यांचंही ऑब्व्हियसली कामावर आणि ह्या सगळ्यावर प्रेम असतं. त्यामुळे त्यांच्याकडनं अशी काही वेगळी कंप्लेंट किंवा म्हणजे असं काही त्याच्या बाबतीत त्रास होतो असं काही नाही. फक्त हाच एक मेजर त्रास आहे की आता मराठी सिनेमांची परिस्थिती खरं तर बऱ्यापैकी बिकट, म्हणजे आपण किती म्हणलं की चांगले दिवस आहेत वगैरे वगैरे, तर तसं काही फारसं नाहीये. म्हणजे फॉर अ प्रोड्युसर मराठी सिनेमांची परिस्थिती सोसोच आहे. म्हणजे खूपच कमी सिनेमे रिकव्हर करतात आणि खूपच कमी सिनेमे पैसे कमवतात. त्याच्यात अनेक कारण आहेत, म्हणजे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये टेलिव्हिजन वाहिन्या हा एक कारण आहे. आता आधीसारखं टेलिव्हिजन वाहिन्या कन्सिस्टंटली एका पेसनी सिनेमांची सॅटेलाइट राईट्स ते विकत घ्यायची काय म्हणतो आपण त्याला संख्या आणि त्यांचं हे कमी झालंय. त्यामुळे ऑब्व्हियसली ह्या सगळ्यामुळे त्याची प्राइस कमी झाली. म्हणजे सॅटेलाइट राईट्सला मिळणारे पैसे हे आधी आत्तापेक्षा ऍक्च्युली वाढलं पाहिजे, तर ते आधीपेक्षा आता खूपच कमी झालं. सो तुझा एक मोठा इन्कम सोर्स कमी होऊन बसतो. त्यानंतर इंटरनेट राईट्स आता नव्याने आले, पण तेही असं सायझेबल पैसे मिळतात असं मिळतात, पण त्याचं काही हे नाही. म्हणजे खरं सांगायचं त्याचं काही खरं नाही. त्याच्यावर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत रिकव्हरी मॉडेल. सो फायनली तुम्हाला थिएट्रिकल बिझनेसवरच बऱ्यापैकी अवलंबून राहावं लागतं. आणि त्याच्यामध्ये देर इज ऑब्व्हियसली टफ कॉम्पिटिशन. मराठी सिनेमांकडे प्रेक्षक त्या उत्साहाने अजून येत. हे मी प्रेक्षकांविषयी कंप्लेंट नाही, हे फॅक्ट म्हणून तेवढ्या उत्साहाने अजून मला अजिबात रडायचं नाही की लोक येत नाही असं माझं काही नाही. असं काही नाही येत तर नाही. त्यांची ऑब्व्हियसली काहीतरी कारण असतं. तर पण ही फॅक्ट आहे की नाही येत लोक फार. तर तोही एक मुद्दा आहे. तर हेच त्याचं काहीतरी एक मॉडेल बसलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्याच्याविषयी मी एक स्टेटमेंट करू इच्छितो. म्हणजे तर बोलू? हो, प्लीज प्लीज. हा, तर मला असं वाटतं की आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही. आणि मी या प्रश्नाकडे येणारच होतो. हा, तर आपल्याला मराठीमध्ये ऍक्च्युली आपल्याला खूप आपण सारखे म्हणतो की आपल्याकडे स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाहीये, किती छान आहे, कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. आणि असं तर फॉर अ प्रोड्युसर मला विचारशील तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट. कारण का मला कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामुळे काही मला मॅथमॅटिक्सच लावता येत नाही. बरोबर. स्टार ड्रिव्हन फॉर एक्झाम्पल, मी आता समजा उद्या हिंदीमध्ये सलमान बरोबर एक फिल्म केली, रणवीर बरोबर केली किंवा अजय देवगण बरोबर, वॉट एव्हर हुएव्हर, ह्या स्टार्स बरोबर फिल्म केली, तर मला त्यांचे सॅटेलाइट्सला मिळणारं ब्रॅकेट, इंटरनेट राईट्सला मिळणारं ब्रॅकेट, त्यांचं ओपनिंग विकेंडचं ब्रॅकेट हे साधारणपणे माहिती असतं. अनलेस इट इज अन एक्सेप्शनल बॉम्ब, म्हणजे काहीच होऊ शकलं नाही असं समजा एखादी फिल्म, त्याचं काही सांगताच येत नाही. पण ऑन अन ॲव्हरेज मला साधारण त्यांचं ह्या सगळ्या ब्रॅकेट्स माहिती असतात. तर मला रिव्हर्स ऍज अ प्रोड्युसर मला रिव्हर्स प्लॅनिंग करणं सोपं आहे. की बाबा रे चल, मी काय आज माझ्याकडे कोण आहे, रणवीर सिंग आहे, ठीक आहे, मी एवढ्या कोटींची फिल्म ह्याला घेऊन बनवू शकतो. एवढे पैसे तर मला 100% असं नाहीच म्हणता येणार, पण एवढे पैसे तर जनरली मला मिळतील. अशा कुठल्याच पद्धतीचं
गणित किंवा वडेवर हे आपल्याकडे मराठीत नाही. आणि आपण म्हणतो की कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री आहे आणि तेच जास्ती बरं आहे. तर फॉर प्रोड्युसर इट इज नॉट लाईक. दुसरं असंही मला वाटतं की असं काय आपण जगावेगळं असं काय कंटेंट देतोय की जेणेकरून लोकांनी यायलाच पाहिजे थिएटरमध्ये, असं घडतंय का? सॉरी म्हणजे, पण मला विचारशील तर असं नाही घडत. म्हणजे ऑब्व्हियसली मी काही घाण बोलत नाही आपल्या इंडस्ट्रीला. चांगला कॉन्टेंट, 100% चांगला कॉन्टेंट आपल्याकडे, खूप विविध कॉन्टेंट आपण निर्माण करतो. पण एक काहीतरी आता ऑब्व्हियसली आपल्याकडे अनेक गोष्टींचा प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याकडे कमी बजेट्स आहेत, आपल्याकडे थिएटर्स कमी आहेत, त्या तुलनेने छोट्या छोट्या भागांमध्ये थिएटर्स पाहिजे तिथे थिएटर्स नाहीये. मुंबईमध्ये आपण आपलाही बेस असल्यामुळे हिंदी सिनेमांचं मेजर सेंटर महाराष्ट्र आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायला लागते वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, 100% आहेत. आणि पण हे आता आपल्याला माहिती आहे ना की ह्या गोष्टी आहेत. तर आता हे ऍक्सेप्ट करून ह्याच्यावर आपण काय करू शकतो हा विचार करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यावर आपण एकच करू शकतो की जर आपण कॉन्टेंट ड्रिव्हन इंडस्ट्री खरंच आहोत तर आपण ह्याच्यावर एकच करू शकतो की असा कॉन्टेंट बनवू जो इथे कुठेच बनत नाहीये आणि जो माझ्या प्रेक्षकाला बघायला भाग पाडेल. तर तसं काही आपण करू शकतोय का? तर त्याचं उत्तर नाहीये. तर म्हणून मी म्हणतो, मगाशी मी म्हणलं की मला कंप्लेंट नाही करायची लोक येत नाही त्याची. तर त्याचं कारण हेच आहे की आपण त्यांना असं काही कॉन्टेंट देतोय का की वी आर मेकिंग शुअर दॅट दे कम अँड वॉच दॅट. मराठी प्रेक्षकाची जबाबदारी नाही की त्यांनी येऊन सिनेमा बघावी. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत, ऍक्टर्स नाही. ही गरज नाहीये माणसाची. मराठी सिनेमे बघणे तर कुठलेच बघणे ही गरज नाहीये माणसाची. हा त्याचा विरंगुळा आहे आणि तो विरंगुळा त्यांनी निवडावा. त्याला हिंदी सिनेमा बघायचा आहे, त्याला OTT वर इंग्लिश सिरीज बघायची आहे का मराठी सिनेमा बघायचा आहे, हा त्या माणसाला निवडायचा विषय आहे. आपण मराठी लोकांना हे नाही म्हणू शकत की तुम्ही मराठी आहात तर मराठी सिनेमा बघा. मला नाही पटत. सॉरी, तुम्ही असं काहीतरी द्या जे त्या माणसाला बघावंसं वाटेल आणि मग तो येईलच ना, का नाही येणार? आता आपल्याकडे अनेक ह्याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे अनेक लिमिटेशन्स आहेत. बजेट आहे, बाकी सगळं जे काय मी म्हणलं, पण ते आहे. म्हणजे लेट्स ऍक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन अँड गिव्ह देम दॅट दे विल वॉन्ट टू वॉच फॉर शुअर. तसं झालं तर आपल्याला फ्रीक इन्सिडेंट, पण तसं झालं तर आपल्याला माहिती आहे 100 कोटीचा धंदा होऊ शकतो. देर इज अ कॅपॅसिटी. सैराटनी काय केलं, इट्स अ फ्रीक, पण सैराटनी काय केलं की सगळ्यांनी हे सांगितलं की मूर्खांनो 100 कोटीचा धंदा होऊ शकतो मराठी. ही कॅपॅसिटी आहे हेच माहित नव्हतं मुळात. करेक्ट. सो माझं पर्सनल मत असं आहे की तसं कॉन्टेंट क्रिएट झाल्याशिवाय किंवा आपण आपल्याकडे काही स्टार्स, खऱ्या अर्थाने स्टार्स क्रिएट झाल्याशिवाय आपल्याला कन्सिस्टंटली ही इंडस्ट्री म्हणून पुढे जी जायला पाहिजे हळूहळू. इंडस्ट्रीचा नुसता व्हॉल्यूम वाढून उपयोग नाही त्याचं, म्हणजे त्याच्यातले येणारे पैसे पण वाढत गेले पाहिजेत ना. इंडस्ट्रीमध्ये जो इन्फ्लो आहे पैशांचा तोही वाढत गेला पाहिजे. तो ह्याच दोन गोष्टींनी वाढेल असं मला वाटतंय. आयदर वी हॅव टू क्रिएट स्टार्स who are bankable and we can do some math around them, or we have to create genuine great content जो लोकांना बघायला भाग पाडू शकतो. अनिश, मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण अनेक वेळेला प्रेक्षकांना जबाबदार धरतो किंवा आपण कंपॅरिझन करतो की बघा साऊथ इंडिया मधल्या प्रेक्षकांची त्यांच्या सिनेमाकडे जाण्याची कशी एक वेगळी एक वेगळं कल्चर आहे त्यांचं, आणि आपण आपल्याकडचा ऑडियन्स कसा आपले चित्रपट बघत नाही किंवा मराठीमध्ये
प्रेक्षकांमुळे चित्रपट चालत नाहीये वगैरे. आता हे आपण इतकी वर्ष ऐकतोय किंवा बोललं जात आहे हे सगळ्यांकडनं, तर मला वाटतं हे तू आता ओपनली ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं होतं आणि खूप गरजेचं होतं, की खरं तर फक्त ऑडियन्सला ब्लेम करून चालणार नाहीये. वी आर नॉट, आपण खरं तर जगावेगळा असा काही कंटेंट खरंच क्रिएट करत नाही आहोत. आणि तू म्हटलंस तसं खरंच विचार करण्याची गरज आहे की आता आपण स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री होण्याकडे वाटचाल करायची आहे का. सो थँक्यू की एवढा मोठा मुद्दा तू आज ओपनली मांडलास. कारण बरेचदा लोक तयार नसतात, म्हणजे ब्लेम गेम चालू असतो अनेकदा चित्रपट पडल्यानंतर की कारण शोधताना. सो आय थिंक दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. मी काही कम एकच त्याच्यात, हो बोल ना. सॉरी मी फक्त याच्यात ऍड करतो. हो मध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे, कारण म्हणजे 2-3 गोष्टींमुळे फरक आहे. त्यांचा ऑडियन्सच ओव्हरऑल त्या लँग्वेजेस मध्ये जास्ती कॉन्व्हर्स करतो आणि त्याला त्या लँग्वेजमध्येच कॉन्टेंट घ्यायची सवय आहे. आणि तसंच ते अनेक काय पिढ्यांपासून तसंच असल्यामुळे त्याला एक डेडिकेटेड ऑडियन्स आहे. अनफॉर्च्युनेटली तसं आपल्या बाबतीत नसल्यामुळे तसं आपल्याकडे घडलेलं नाही शकत नाही का, तर तसं नाही. तर ते घडायलाच म्हणून हे नाही, दिस इज लॉंग प्रोसेस. म्हणजे आता केलं तर पुढच्या वर्षी होईल असं नाही. पण आणि ऑब्व्हियसली साऊथ इंडियामध्ये खूप प्रमाणात गावागावांमध्ये थिएटर्स आहेत वगैरे, अनेक गोष्टी आहेतच. पण तर ही सवय मराठी सिनेमाला, मराठी प्रेक्षकांनी यावं, ही सवय लागण्यासाठी ह्या दोन मला हे दोन पर्याय मला महत्वाचे आहेत कायम. गंधारनी एक प्रश्न विचारलाय तुला की सिनेमा जेव्हा तुम्ही रिलीज करता तेव्हा डेट ठरवताना काय गोष्टींचा विचार करता? 2-3 गोष्टींचा विचार करतो. सगळ्यात महत्वाचं, मी अडकलोय का? नाही, हा आहे. 2-3 गोष्टींचा विचार करतो. सगळ्यात महत्वाचं पहिला विचार असा असतो की डेट, त्या डेटच्या आजूबाजूला कुठले मोठे सिनेमे अजून रिलीज होत आहेत का. सगळ्यात महत्वाचं मोठे सिनेमे मराठीतले पण, आणि अजून महत्वाचं इंग्लिश, हिंदी प्रायमरी. तर ते होत असतील तर शक्यतो त्या डेटला रिलीज करायचं आम्ही टाळतो. कारण ऑब्व्हियसली स्क्रीन्स मिळत नाही, लोकांचं प्रायोरिटी वाईज आपण नंबर 2 ला जातो डायरेक्ट, 2-3 वॉट एव्हर. तर तसं तो विचार केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो लॉंग विकेंड आहे का, किंवा असं काही जोडून पुढे सुट्टी आहे का, असं काही समजा असेल तर त्याला प्राधान्य दिलं जातं. परीक्षा आहेत का वगैरे वगैरे, अशा गोष्टींचा सगळ्यांचा विचार करून मग ती डेट ठरवली जाते. आणि ऑब्व्हियसली आपल्याला प्रमोट करायला 2 महिने व्यवस्थित, म्हणजे आपलं फिल्म कम्प्लीट आहे का, आपल्याला कॉन्टेंट बाहेर काढता येणार आहे का, तोही विचार केला जातो. आपल्याकडे आर्टिस्टची अवेलेबिलिटी आहे का, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ऑब्व्हियसली आर्टिस्टची अवेलेबिलिटी पब्लिसिटीला असणं खूपच गरजेचं आहे. कारण उद्या मी प्रोड्युसर, डिरेक्टर, रायटर जर प्रमोट केलं तर कोणीच बघणार नाही. त्यामुळे ते आर्टिस्ट अवेलेबल आहेत का, तर ते गोष्टी बघून मग ती डेट ठरवली. अनिश, अनेक वेळेला काही इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स असतात ज्यांना इंडिपेंडेंटली प्रोडक्शन मध्ये यायची इच्छा असते, पण चॅनलच्या सपोर्ट शिवाय किंवा इंडिपेंडेंटली फिल्म रिलीज करताना खूप काय म्हणतात चॅलेंजेस येतात. कारण चॅनल्सच माहिती नसतात कशा पद्धतीने रिलीज करायचे किंवा कोणाकडे घेऊन जायचे फिल्म. तर ह्याच्यावर काही सोल्युशन तुला दिसतंय का? कारण आता आपल्या गेल्या काही वर्षांच्या काळात चॅनल सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट aspect of reaching out to people with the film. 100%, म्हणजे 100% नाही. चॅनल बरोबर असेल तर म्हणावं का नाही, पण चॅनल बरोबर असेल तर
फिल्म चालायची प्रोबॅबिलिटी वाढते, असं प्रोबॅबिलिटी. मी म्हणत नाही की ती फिल्म चालतेच. चॅनलच्या पण काही फिल्म बॉम्ब झाल्या आहेत, त्यामुळे असं काही आपण नाही सांगू शकत की चॅनल बरोबर आला तर झालंच बाबा, हिटच गेली, असं नाही होऊ शकत. पण 100% आपली प्रोबॅबिलिटी चालते, सॉरी वाढते. त्यामुळे चॅनलमध्ये अप्रोच करणं हे गरजेचं होऊन बसतं. ऍट द सेम टाइम तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलात, चांगल्या लोकांना इन्व्हॉल्व्ह केलं, पब्लिसिटीमध्ये, PR मध्ये रिलीज करायला, तर इंडिपेंडेंटली पण फिल्म्स चालतायत आजकाल. असं नाही की फक्त चॅनलच्या फिल्म्स चालतायत का, तर तसं नाही. म्हणजे आता आमची मुरंबा आम्ही इंडिपेंडेंटली रिलीज केली, ती चालली. माझ्यामध्ये भरपूर आहेत. म्हणजे एक्झाम, मी माझं आता एक्झाम्पल गेलं, पण मुळशी पॅटर्न इंडिपेंडेंटली रिलीज झाली होती, हिरकणी इंडिपेंडेंटली रिलीज झाली होती. सॉरी, मी पण असे अनेक आहेत. मी आता सगळ्यांची नावं नाही किंवा मला आठवत नाही ऑन टॉप ऑफ माय माइंड, पण असे अनेक सिनेमे इंडिपेंडेंटली रिलीज झालेले पण चाललेले आहेत. म्हणजे असं काही चॅनल तरच फिल्म चालेल असं नाही. तर पण तुमचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे की साधारण किती पैसे तुम्ही पब्लिसिटीला खर्च केले पाहिजे, कोणाकडनं तुम्ही रिलीज केली पाहिजे, काय वेळ आहे जेव्हा ही फिल्म रिलीज झाली पाहिजे. आणि हा सॉरी, मगाशी मी एक विसरलो की फिल्मचा मूड काय आहे, त्यावरनं पण अनेक वेळा तारीख ठरते रिलीज व्हायची. ओके. म्हणजे लहान मुलांची फिल्म असेल तर मे मध्ये साधारण रिलीज करावी. थोडीशी अशी काय म्हणतात त्याला, सेंटिमेंट वाली फिल्म असेल तर ऑगस्ट मध्ये चांगला वेळ. थोडी ग्रँड फिल्म असेल तर डिसेंबर एंड जॅन किंवा दिवाळी अशी रिलीज करावी, त्या अराउंड रिलीज करावी. असं म्हणजे मूड प्रमाणे पण तुम्ही, त्या फिल्मचा काय विषय मूड आहे त्या पण तारखेवर बरेच वेळा फरक पडू शकतो. तर चांगला अभ्यास करून तुम्ही चांगली लोक जर इन्व्हॉल्व्ह केली तर, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आणि रणजित पण हा विचार करत होतो की नॉट जस्ट इंडिपेंडेंट प्रोड्युसर, आपण असे जे प्रोड्युसर्स आहेत ज्यांनी फिल्म, इंडिपेंडेंट प्रोड्युसर आहेत ज्यांनी फिल्म तयार केली आणि ज्यांना आता रिलीज करायची, तर त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का. तर आम्ही असा विचार केला की आपण एक काहीतरी कन्सल्टन्सी सुरू करूया की इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स साठी रिलीज करायला लागणाऱ्या सगळ्या एजन्सीज गोळा करून त्यांना देणे, त्यांचं, सो दॅट विल मेक शुअर मोर इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स स्टे अलाइव्ह, म्हणजे इन द सेन्स, इन द बिझनेस. तर तसं काही करता येईल का, तर तसं पण डोक्यात आहे काही करायचं. तर अशा जर माहितीपूर्वक विचार करून निर्णय घेतले तर असे अनेक सिनेमे इंडिपेंडेंट प्रोड्युसर्सचे आहेत जे चाललेले. आणि खूप पूर्वी, म्हणजे आता हॉलिवूडमध्ये ही सिस्टीम अजूनही काही ठिकाणी वापरली जाते, पण आपल्याकडे सुद्धा ही सिस्टीम काही अंशी पूर्वी फिल्म मेकिंग करताना वापरली जायची, जी म्हणजे एकाच जागी सगळं घडायचं. स्टुडिओ सिस्टीम होती बरेच ठिकाणी. तर आता आपल्याला खूप कमी ठिकाणी स्टुडिओ सिस्टीम बघायला मिळते. रादर आपल्या बाबतीत तर स्टुडिओ सिस्टीम अजिबातच दिसत नाही. मगाशी समीर नी पण ह्या संदर्भातच प्रश्न विचारला होता. तर तुला काय वाटतं की ही सिस्टीम कितपत फायद्याची ठरू शकते आपल्याला ऍज मेकर्स? कारण सगळं एकाच ठिकाणी घडतंय, तुला बाकी तुझं कॉस्टिंग थोडंसं कमी होतं. ऍक्च्युली हे खूप ना स्टोरीवर डिपेंडेंट आहे. तुझी शूट्स, तू जर ते सगळं जग त्या स्टोरीचं उभं करू शकणार असलास तर ते शक्य आहे. दुसरी गोष्ट, ते जग उभं करणे म्हणजे ते ऍक्च्युली बनवणे ह्याचा खर्च वर्सेस एका रिअल लोकेशनला जाऊन शूट करणं ह्याचा खर्च, हा कम्पेरेबल आहे का ह्याचा अभ्यास माझा तरी नाही. असं केला पाहिजे. जनरली आम्ही 1-2दा करून बघायचा प्रयत्न केला. लोकेशनच परवडतं, त्याचं भाडं देऊन तिथे शूट करणंच परवडतं. आणि ऑब्व्हियसली ते थोडंसं जास्ती खरं पण वाटतं. अगदीच जर एखादं जग तसं जुनं जग असेल, क्रिएट करायचं असेल तर ठीक आहे म्हणजे, आणि ते तसं तेवढं खरं वाटणार असेल तर ठीक आहे. पण रिअल लोकेशनला जो फील आपसुकच येतो तसा त्या
लोकेशन येईल नाही येईल, त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये मग किती इन्व्हॉल्व्ह होईल, हा एक मुद्दा झाला. त्यामुळे ते पूर्णपणे स्टोरीवर आणि त्याच्या टाइम, म्हणजे ते समजा काय पिरियड आहे का आत्ताची आहे का काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्ट प्रोडक्शनसाठी अनेक वेळा इट इज नॉट अबाउट द प्लेस, इट इज अबाउट द पर्सन वर्किंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल एडिटर किंवा साऊंड डिझायनर, ग्रेडिंग आर्टिस्ट, हे ऍक्च्युली त्या माणसाबरोबर आपण काम करतो, ना की त्या सेटअप बरोबर. तर तो एडिटर, तोच कलर करेक्शन करणारा माणूस, तो साऊंड डिझायनर, हे सगळेच एका ठिकाणी एकाच छताखाली काम करत असतील असं नेसेसरी नाही. तसं जर घडवून आणता आलं तर ठीक आहे, पण म्हणजे पोस्ट प्रोडक्शनच्या सगळ्यांनाच एका पेजवर यावं लागेल, अख्ख्या इंडस्ट्रीला एका पेजवर यावं. नाही, ते सगळे एकत्र एका स्टुडिओमध्ये काम करतात असं झालं तर, पण त्यांनी पोस्ट प्रोडक्शनच्या कॉस्ट मध्ये फार काही फरक पडेल असं मला फार फरक पडेल असं नाही वाटत. कारण की पोस्ट प्रोडक्शनला तसंही म्हणजे ह्या स्टुडिओत काम केलं आणि त्या स्टुडिओत काम, आय थिंक द कॉस्ट विल स्टील रिमेन कम्पॅरेटिव्हली सिमिलर. शूट्स साठी मी म्हणलं तसं जनरली आतापर्यंत तरी आम्ही ॲज फार एज पॉसिबल रिअल लोकेशन्सच प्रिफर केली. इफ दॅट इज व्हॉट यू मीन. म्हणजे हेच तुला विचारायचं होतं? मला हे विचारायचं होतं, पण समीरनी करेक्शन केलंय, त्याला स्टुडिओ म्हणजे वायकॉम आणि झीच्या इन्व्हॉल्वमेंट बद्दल बोलायचं होतं. मला तर वाटतं जेवढे स्टुडिओज इन्व्हॉल्व्ह होतील तेवढं चांगलं आहे. मला असं वाटतं की वायकॉमनी अजून इन्व्हॉल्व्ह व्हावं. आता ते होतीलच आय एम शुअर. साने सर तिकडे कन्सिस्टंटली काम करू पाहतायत आणि आय एम शुअर ते आता करत राहतील पुढे. झी तर आहेतच इन्व्हॉल्व्ह 100%, आणि आय एम शुअर कन्सिस्टंटली अजून पुढे होत राहतील. माझं तर म्हणणे हे सगळे म्हणजे सोनीनी फिल्म्स मध्ये यायला पाहिजे. स्टार हे मोठे कॉंग्लोमरेट्स आहेत, सिनेमे बनवत आहेत. आय एम शुअर इट्स अ फॅक्ट, राईट? सोनी पिक्चर्स खूप मोठं हे आहे, स्टार खूप मोठं आहे, डिझनी स्टार. तर या सगळ्या मंडळींनी, आय एम शुअर मराठी हे त्यांच्यासाठी खूप मिनिस्क्युअल मार्केट आहे. त्यामुळे फॉर द टॉप मॅनेजमेंट टू कन्सिडर मराठी ऑल्सो इट समटाइम्स इज प्रायोरिटी वाईज ते मागे पडतं. पण फॉर द बेटरमेंट ऑफ द इंडस्ट्री, मोर स्टुडिओज गेट इन्व्हॉल्व्ड, द बेटर इट इज. म्हणजे द मनी फ्लोज इन बेसिकली. अँड ॲज आय टोल्ड यू, त्यांच्याकडे सिनेमा प्रमोट करायला रेडी हे आहेत, चॅनल्स आहेत, अनेक विविध प्लॅटफॉर्म, अनेक चॅनल्स आहेत, त्यांचे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, सगळंच आहे. दे हॅव लॉट ऑफ, दे हॅव अ बिग टीम बिहाइंड दॅम, आणि विथ गुड पीपल गेटिंग इन्व्हॉल्व्ड इन हँडलिंग द स्टुडिओज, द मोर द मेरिट. मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण झाली तर इंडस्ट्रीसाठी चांगलंच आहे. म्हणजे जास्ती असं नाही, पण जास्ती चांगले सिनेमे त्या निमित्ताने बनण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. आणि फॉर अन इंडिपेंडेंट प्रोड्युसर त्याला जास्ती 4 ऑप्शन्स मिळतात ह्या लोकांकडे जायला. म्हणजे फॉर निगोसिएशन, अगदी खरं सांगायचं तर फॉर निगोसिएशन मला जर 3 तास असेल तर बरं पडतं ना. त्यांना सांगू ते पण येतो. तर तसं काही नसेल समजा तर काही अर्थ नाही. पण जनरली फॉर एव्हरीबडी इन्व्हॉल्ड इन द इंडस्ट्री, इट इज बेटर दॅट मोर स्टुडिओज गेट इन्व्हॉल्ड. आणि सबसिडी बद्दल तुला काय वाटतं, असावी का नसावी? कारण आपण पैशांबद्दल बोलतोय आणि ओव्हरऑल पोस्ट प्रोडक्शन बद्दल बोलतोय, तर आता सबसिडी बद्दल तुझं काय मत आहे? अगदी खरं सांगायचं मी थोडं कन्फ्युज्ड आहे. एका लेवलला मला वाटतं की नसावी सबसिडी. जसं मी खूप तावातावानी मगाशी बोलत होतो की हे काय आपण डॉक्टर नाही वगैरे, तर आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, पण ऍट द सेम टाइम हे महत्वाचं पण आहे. म्हणजे आय एम सेइंग
मराठी भाषा टिकवण्यासाठी, त्याचं प्रेम टिकवण्यासाठी एंटरटेनमेंट हा खूप मोठा सोर्स आहे, इम्पॉर्टंट. आणि म्हणजे मी काय असं आपल्या कामाला डिमील करायचं म्हणून नाही म्हणते, पण आय एम जस्ट सेइंग प्रायोरिटी वाईज. तर ते महत्वाचं पण आहे. एका पॉइंटला मला असं वाटतं नसायला पाहिजे. तुम्ही मेरिटवर पैसे कमवा किंवा नका कमवू, जे काय असेल. पण ऍक्च्युली प्रोड्युसर म्हणून खरं सांगशील तर त्याला किती वेळ लागतो वगैरे ह्यात आता पडायला नको. पण जर ती सबसिडी मिळाली तर तो एक थोडासा धीर असल्यासारखा आहे 100%. सो जेव्हा लॉस होतो तेव्हा असं वाटतं की नाही सबसिडी असायला पाहिजे, पण जेव्हा फायदा होतो तेव्हा असं ठीक आहे ना, नसली तरी. हे आता थोडं असं. पण आता गव्हर्नमेंटनी असं केलंय की तुम्हाला 1 कोटीचा जर प्रॉफिट झाला तर तुम्हाला सबसिडी लागू नाही. ओके. हे मागच्या गव्हर्नमेंटने त्यांनी लागू केलंय, विच इज अ व्हेरी गुड डिसिजन. म्हणजे तुम्ही जर पैसे कमवत असाल सिनेमावर तर मग तुम्हाला सबसिडीची खरंच गरज नाही. जी लोक पैसे नाही कमवत आहेत, घालवत आहेत, अशा अनेक आहेत, म्हणजे तसेच जास्त आहेत, तर त्यांच्यासाठी हे वरदान आहे. सो इफ म्हणजे ह्या चांगल्या कामासाठी जर गव्हर्नमेंट मदत करू पाहत आहे तर असा रूल ठेवून करणं खरंच नाही. जर प्रॉफिट झाला 1 रुपया जरी प्रॉफिट झाला तरी नका, असं माझं मत. 1 कोटी कशाला, 1 रुपया प्रॉफिट झाला तरी सबसिडी नका, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रियदर्शन जाधवचा प्रश्न आहे, इंडिपेंडंट फिल्म प्रोड्युसर्सना पुणे मुंबई सोडून इतर ठिकाणी रिलीजचे काय चॅलेंजेस आहेत? भरपूर चॅलेंजेस. म्हणजे काय आहे की थिएटरच कमी आहेत. मुळात थिएटरच कमी आहेत रिमोट भागांमध्ये. म्हणजे जे मोठी मोठी शहर आहेत पुणे मुंबई सोडून, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, इथे थिएटर्स आहेत थोडीफार. सो तिकडे आपण रिलीज करू शकतो, जेवढं शक्य तेवढं रिलीज होतोय सिनेमा. पण बाकी जे छोटी छोटी गावं आहेत, समजा 4 गावांच्या मध्ये एक त्यातल्या त्यात मोठं गाव असेल तर तिकडे अनेक वेळा थिएटर नाही, असा प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळा ह्या छोट्या सेंटर्स मधनं लोक मराठी सिनेमे बघायला अजून जात नाहीत तेवढे पाहिजे तेवढे. आणि थोडेफार गेले तरी आता परत प्रॉब्लेम असा आहे की मराठी सिनेमांचे तिकीट दर खूपच कमी असतात, खूप कमी असतात म्हणजे ह्या सगळ्या भागांमध्ये. त्यामुळे व्हॉल्यूम वाईज त्यातनं बिझनेस काहीच होत नाही, म्हणजे खूपच निग्लिजिबल अमाऊंट ऑफ बिझनेस होतो. म्हणजे 100 रुपये जर एक सिनेमा कमवत असेल तर साधारण 70 रुपये तो पुणे मुंबईतनं कमवतो आणि 30 रुपये रेस्ट ऑफ महाराष्ट्रात. सो ही तफावत खूप आहे. अनलेस ह्यूज नंबर मध्ये लोक गेली तर मग तो व्हॉल्यूम आणि तिकीट रेट कमी असल्यामुळे तो व्हॉल्यूम थोडाफार कम्पॅरेबल तरी होऊ शकतो. पण तसं घडताना दिसत नाही. म्हणजे नागपूर बिगपूर भागात तर ऑलमोस्ट सिनेमे वाईप आउटच होते मराठी, एक्सेप्शनल सोडून. आता मी हे जनरलाइज करून बोलतो. किंवा अनेक गाव छोट्या छोट्या गावांमध्ये पण लोक मराठी सिनेमांकडे त्यांची प्रायोरिटीज नाही मराठी सिनेमा बघण्याची, अनफॉर्च्युनेट. तर तो एक खूप मोठा चॅलेंज आहे. तिकीट दर जसं मी म्हटलं तर ते इतके दिवस एंटरटेनमेंट सॉरी इतके दिवस तुम्हाला स्टेट टॅक्स नसल्यामुळे त्याच्यावर हे असायचं, कॅप असायची की एवढेच तुम्ही तिकिटाचे दर ठेवू शकता. आता जीएसटी आल्यापासून तशी कॅप गेली आहे, पण अनफॉर्च्युनेटली लोकांना सवय लागली की एवढ्याच पैशात मराठी सिनेमा बघितले जातात. सवय बदलायची असेल तर जसं मी म्हणते विशेष सर्कलच आहे. जसं मी म्हटलं की असा कुठला तरी सिनेमा लोकांना काही झालं तरी बघायचा आहे, मग त्याचे दर थोडेसे मोठे ठेवू शकतो, वाढलेले ठेवू शकता. असे जर कन्सिस्टंटली येत गेले तर ते तिकीटचे दर वाढतील, तर जास्त लोक येतील. पण मग याच्यावर सोल्युशन काय आहे? थिएटर नंबर इन्क्रीज करायचा, कंटेनर थिएटर करायची, का आता फायनली आपण अशा प्लॅटफॉर्म्स वरती अवलंबून राहायचं की कधीतरी
आपण आपली रिलीज झालेली फिल्म कुठल्या तरी एखाद्या OTT प्लॅटफॉर्मनी घेतली तर ती सगळीकडे पोहोचेल? नाही, तो थिएटर इन्क्रीज झाले तर सर्वोत्तम मायामध्ये. आपण तिथपर्यंत चांगला कॉन्टेंट कन्सिस्टंटली घेऊन गेलो तर त्याहून उत्तम, जो त्यांना बघावासा वाटत असा तर त्याहून उत्तम. लोकांना सवय लागली पाहिजे बेसिकली. आपला चॅलेंज काय, लोकांना मराठी सिनेमाला, हिंदी सिनेमाला लोकांना जायची सवय आहे मेजॉरिटी ऑडियन्स. तशी मराठी सिनेमाला जायची सवय लागली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल असं सकारात्मक जर विचार आपण खरंच सगळे मिळून करू शकलो तर त्या सगळ्या एफर्ट्स आपण आणि इव्हेंच्युअली इट्स अ लॉंग प्रोसेस, पण इव्हेंच्युअली लोकांना मराठी सिनेमा बघायची सवय लागली. तर आणि ऑब्व्हियसली थिएटर नंबर्स वाढले पाहिजेत. आता तू जसं म्हणलास तसं ते इन्फ्लेटेबल थिएटर आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ते म्हणजे आम्ही 1-2 सिनेमांना मध्ये प्रयत्न केला की तसं काही करता येईल का, पण त्या गोष्टी महाग आहेत, म्हणजे ते परवडू नाही शकत. त्याचं भाडं आणि ऍज अगेन्स्ट दॅट त्या गावातनं येणारं इन्कम हे खूप जरा आता तरी मिसमॅच आहे. जर ते इव्हेंच्युअली ह्याच्यासाठी माझ्यामध्ये सरकारने प्रयत्न करावे, असे काही वेंडर्स क्रिएट करावेत जे इन्फ्लेटेबल किंवा असे सॉर्ट ऑफ टुरिंग टॉकीज पण नॉट रिअली. तर असे काही इन्फ्लेटेबल थिएटर्स किंवा असे काही सेटअप्स तयार करावे जे या छोट्या छोट्या गावांमध्ये एक्सक्लुसिव्हली मराठी सिनेमा दाखवतात. मध्यंतरी सुमित पाटीलनी मला वाटतं चिपळूणला एक कंटेनर थिएटर सुरू केलं आहे आणि तिथे तो काही फिल्म दाखवायचा प्रयत्नही करतोय. चांगलं. आपण बोलताना निपुण धर्माधिकारीचाही त्याच संदर्भात प्रश्न आलाय की थिएटर बांधली पाहिजेत अजून की आता OTT वरच अवलंबून राहायचं, असं त्याचा प्रश्न नाही. म्हणजे जर इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू डुईंग फिल्म्स देन लेट्स टॉक अबाउट थिएट्रिकल बिझनेस. तर म्हणजे आता OTT वर जास्ती कंटेंट येणार का, त्याच्यावरच फिल्म होणार का, हा पूर्णपणे वेगळा माझ्यामध्ये वेगळा विषय आहे. तर त्याचं उत्तर हो असंच आहे, पण तो वेगळा विषय. माझं म्हणणं आहे की जर आता आपण मराठी सिनेमा जास्तीत जास्त कसा पोहोचवू शकू हा प्रश्न असेल किंवा हा प्रयत्न करायचा असेल तर मी म्हटल्याप्रमाणे हे जे असे काही वेंडर्स क्रिएट केले समजा गव्हर्नमेंटने, की जे कमी दरामध्ये, फुकट नाही कमी दरामध्ये मराठी वितरकांना किंवा प्रोड्युसर्सना ह्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला रिमोट सो कॉल्ड एरियाज मध्ये पोहोचवू शकतील त्यांचा सिनेमा घेऊन, तर ती मदत खूप फायद्याची आणि गरजेची आहे. तुला एक मगाशी आपण बजेट बद्दल बोलत असताना बजेट कंट्रोल मध्ये आणण्यासाठी हे एक सोल्युशन वाटतं का की डिरेक्टर्स किंवा जे मोठे स्टार्स आहेत त्यांनी बेसिक मानधन घ्यायचं आणि मग प्रॉफिट शेअरिंग करायचं, जे काही वेळेला हिंदीमध्ये बघायला मिळतं. आणि हा प्रश्न आपल्या एका खूप जवळच्या दिग्दर्शक मित्राने विचारलाय, तर तुला काय वाटतं? मला पुढे काम करायचं मी रिटायरमेंटच्या आधी ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. पण याचा अर्थ तू मी होच म्हणणार त्याला, मी प्रोड्युसर आहे त्यामुळे मी ह्या प्रश्नाला होच 100% हो म्हणणार. म्हणजे जर मला पैसे कमवता येणार असतील तर ते मला शेअर करायला काहीच वाटणार, 100% काही नाही वाटत. आणि मला इनफॅक्ट रायटर डायरेक्टर्सना मी अनेक वेळा माझ्याबरोबर जे काय आमच्याबरोबर मायंड रणजित बरोबर जे काय काम केले त्यांना आम्ही अनेक वेळा हे म्हणतोय की जर खूप चांगले पैसे आम्ही कमवले तर आम्ही स्वतःहून तुम्हाला त्याचं काय बेनिफिट शेअर करू. आणि माझ्या मते आता कोरोना नंतर असं होईलच की लोकांची मानधनं कमी होणार, आणि तर त्याच्यावर हे सोल्युशन 100% असू शकतं. म्हणजे पण ह्याच्यामध्ये हे आहे की म्हणजे आय डोंट नो, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार करायचा झाला तर ते असं म्हणतील की हाऊ फेअर इज इट की मी ती रिस्क शेअर करावी. पण आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करायचा झाला तर मला 100% आवडेल.
पटेल. हो, मी या गोष्टीचा विचार, जेव्हा हा प्रश्न मला आला तेव्हा मी या गोष्टीचा त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला की खरंच जर अशी सिच्युएशन आली आणि बेसिक काहीतरी मानधन ऍक्सेप्ट करून नंतर प्रॉफिट शेअरिंग करायचं ह्या टर्म्स वरती आपल्याला ऍग्री व्हायला लागलं, तर ऍज अन आर्टिस्ट माझी तरी या गोष्टीला तयारी आहे. कारण मला वाटतं की त्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे आणि त्यामुळे आपण कलेक्टिव्हली पुढे जाऊन अजून मोठं प्रोजेक्ट करायची हिंमत करू शकतो. आय थिंक काही काही प्रोजेक्ट आपल्याकडे असे होतात म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन, म्हणजे मला हे एक्झॅक्टली माहित नाहीये, पण मक्या मानेची फिल्म होती रिंगण, त्याच्यात शशा अब्दे बिब्दे सगळे, अभिजित अब्दे हे सगळे प्रोड्युसर्स होते. याचं कारण माझ्या मते त्यांनी मानधन घेतलं नाही आणि नंतर जर फिल्मला काही ती विकल्या गेली, पैसे मिळाले, तर त्यातनं आपण आपले आपले पैसे प्रॉफिट शेअर करू, असं अशा भावनेतूनच हे असं झालंय असं मला वाटतं. आय एम नॉट शुअर, त्यामुळे मी काही क्लेम नाही करणार, पण मला असं वाटतं की ते तसं झालं. तर म्हणजे प्रयोग ते करून बघायला हरकतच नाही 100%. मगाशी सईनी जो प्रश्न विचारला होता आत्ताच्या सिच्युएशन बद्दल, तो प्रश्न मी विचारतो की तिचं म्हणणं आहे की हाऊ डू यू थिंक दिस होल थिंग इज गोइंग टू अफेक्ट फिल्म बिझनेस अँड व्हॉट्स द पॉझिटिव्ह साइड इफ एनी, व्हॉट्स द पॉझिटिव्ह साइड यू सी इफ एनी, असं तिचा प्रश्न होता. सो ओव्हरऑल फरक पडणार फिल्म बिझनेसवर 100%. मुळातच शूटिंग सुरू होणे, लोकांना थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायचा कॉन्फिडन्स येणे आणि फिल्म चालणे, ह्या सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागणार. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, आता आपण सगळे घरी बसलोय, कामं नाही आहेत कोणाचकडे, खूप कमी कामं नाही बसली, खूप कमी काम. त्याच्यामुळे लोकांच्या इन्कमवर असलेल्या पैशांवर खूप फरक पडलाय किंवा आता पुढे पडणार आहे. म्हणजे आता आपल्याला कळत नाहीये, पण द इकॉनॉमिक रिपरकशन दॅट दिस कोरोना थिंग इज गोइंग टू हॅव इज टेरिबल. लोकांकडे ओव्हरऑलच स्पेंडिंग कपॅसिटीज कमी होईल असं मला वाटतं. कारण पगार कट होणार, लोकांचे नोकऱ्या जातील. आय एम शुअर जे नोकरीवर ठेवतायत लोक, त्यांच्याकडेच पैसे नसतील तर हाऊ आर दे सपोज टू रन द बिझनेस. तर ह्या सगळ्यामुळे लोकांची स्पेंडिंग कपॅसिटी कमी होणार 100%. त्यामुळे लोक कमी, एंटरटेनमेंट ही ऑब्व्हियसली प्रायोरिटी नसल्यामुळे, म्हणजे स्वाभाविक आहे, लोक कमी सिनेमे बघणार. त्याच्यातही ऑलरेडी आपण प्रायोरिटी नंबर 2-3 मराठी सिनेमा, प्रायोरिटी नंबर 2-3 असल्यामुळे, हिंदी, इंग्लिश, इतर जे काय गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायोरिटी नंबर 2-3 असल्यामुळे अजूनच फरक त्याच्यामध्ये पडणार. इन्व्हेस्टर्स जे पैसे टाकू पाहत आहेत मराठी सिनेमा, अशी लोक खूप कमी होणार. त्याच्यामुळे बनणारे सिनेमे याचा क्वांटम मला वाटतं बऱ्यापैकी खाली जाईल. जे 120 सिनेमे वगैरे, 130, 150 वॉटेवर सिनेमे होत होते वर्षाला, त्याचा क्वांटम माझ्या मते अर्ध्यावर तर नक्कीच आहे वर्षाला. सो कामं कमी होतील, फिल्मच्या बजेट्सवर आय एम शुअर फरक पडेल, लोकांच्या मानधनावर आय एम शुअर. जसं नोकरी करणाऱ्या लोकांना पे कट्स मिळणार आहे, तसंच आपल्या इथे काम करणाऱ्या लोकांना प्रोफेशनल फीज मध्ये they will be expected to take a fee cut. So generally tough times असं मला वाटतं. ह्या सगळ्या ह्याच्यात थोडासा कंटेंट कमी झाल्यामुळे होपफुली विल हॅव बेटर कंटेंट कन्सिस्टंटली. मला कोणाला डिमीन नाही करायचं, मला असं काही कोणी सिनेमा बनवा आणि कोणी नाही हे आपण कोणीच ठरवू शकत नाही. लोकांना कंटेंट क्रॅप वाटत असेल, आपल्याला कोणाचं कंटेंट क्रॅप वाटत. सो असं काही हे नाही मला म्हणायचं, पण आय एम सेइंग जनरली कमी कंटेंट क्रिएट झाल्यामुळे काही स्पेसिफिक लोक कंटेंट क्रिएट करतील जे होपफुली बेटर कंटेंट क्रिएट करतील, असं होऊ शकतं. सो विच इज गुड
ह्या सगळ्या याच्यात OTT हा खूप मोठा रोल प्ले करेल असं मला वाटतंय. OTT टेलिव्हिजन त्याच्यावर कंटेंट जास्ती क्रिएट करता येईल. टेलिव्हिजन मध्ये पण फरक पडणार कारण ऍडव्हर्टाइजमेंट कमी होणार. लोक त्यामुळे टेलिव्हिजनचं अर्निंग कमी होणार. त्यामुळे ते क्रिएट करत असलेल्या कॉन्टेंटवर ते कमी पैसे खर्च करू शकणार. ते कमी फिल्म्स विकत घेऊ शकणार. दिस इज गोइंग टू बी अ सिरियस प्रॉब्लेम म्हणजे शुअरली. पण फायनली इट्स अ सायकल. विल हॅव टू बाउन्स बॅक. आपण या निमित्ताने विचार करून जो वेळ मिळालाय तो सकारात्मक पद्धतीने घालवून चांगला कॉन्टेंट अजून क्रिएट जर करू शकलो तर फायद्याच आहे. आणि ऑब्व्हियसली मग विल फाइंड सोलेस इन क्रिएटिंग कंटेंट फॉर OTT. जर ते कंटिन्यू केलं त्यांनी. मराठीमध्ये करणार कमी आहेत अनफॉर्च्युनेटली, पण जर त्यांनी केले तर सम रिस्पेक्ट. रवी पवार यांनी विचारलंय की वेब सिरीज मुळे मराठी सिनेमाचा लॉस होतोय का? मे बी आर्टिस्टचा फायदा असेलही. तुम्हाला काय वाटतं? नाही, लॉस होतोय असं मला नाही वाटत. ऑब्व्हियसली आता जर तसा विचार करायचा झाला तर लोकांना अजून एक ॲव्हेन्यू मिळाला कंटेंट बघायचा. पण यार हे तर नाही आपण थांबवू शकत ना. त्याच्यामुळे यू कॅन इट्स नॉट फेअर की आपण याला सपोर्ट करायचं म्हणून मला पर्सनली असं वाटतं की वेब सिरीज किंवा जगभरातला कंटेंट आता मला सहज बघता येतो. ह्यामुळे मला माझी जबाबदारी वाढल्यासारखी वाटते. जसं तू मगाशी म्हटलास की आपण जगावेगळा काही कंटेंट तसं देत नाही. तर आता ऍज अन आर्टिस्ट, ऍज अ मेकर आपल्याला अजून जास्त जबाबदारीने आपल्या भाषेतला कंटेंट क्रिएट करायला लागेल. कारण आता जगाला सगळंच बघायला सहज अवेलेबल आहे. मला वाटतं नुकसान नाहीये, इनफॅक्ट आपली जबाबदारी वाढली. नाही, तसं बघायला गेलं तर हो आहे नुकसान. म्हणजे सरळ सरळ बघायला गेलं तर हो आहे नुकसान. पण आहे आता. म्हणजे त्याला तुम्ही काही करू शकत नाही. यू कॅन स्टॉप न्यू ॲव्हेन्यूज बिंग क्रिएटेड. त्याला काही तुम्ही करू शकता. सतत होत राहणार काही ना काही. म्हणून तुम्ही असं हे नाही करू शकत. तेच माझं म्हणणं की म्हणून आपण त्याच्यावर करायची ह्याचा विचार केला पाहिजे. अजून एक इथे प्रश्न आहे. अर्बन आणि सेमी अर्बन सोडून आपली फिल्म पोहोचतच नाही. सैराट गावागावात पोहोचली म्हणून त्यांनी 100 करोड कमवले. टू ग्रो बिझनेस गावागावात फिल्म गेली तर प्रॉफिट आणि रिकव्हरी होईल. एनी प्लॅन फ्रॉम प्रोड्युसर साइड? मला वाटतं हा मुद्दा मगाशी आपण मी वरच्या काही अजून कमेंट वाचतो. तुला हिंदी किंवा इतर मराठी सोडून इतर कुठल्या भाषेत इन्व्हेस्ट करायचं किंवा प्रोड्युसर म्हणून उतरायचं काही प्लॅन आहे का, असं एकाने विचारलं. इन्व्हेस्ट करायचं प्लॅन नाही. प्रोड्युसर म्हणून काम करायचा इच्छा आहे. प्रोड्युसर म्हणून काम करायची इच्छा आहे. आम्ही काही प्रयत्न करतो आहोत. अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रायमरी बोल्ड हे चालू आहे. आमचं काम चालू आहे स्वतःच. अजून आम्ही कुठे बाहेर हे पण नाही केलं. पण इच्छा आहे. इव्हेंच्युअली होपफुली करू आम्ही. अमोल पाठारेंनी एक प्रश्न विचारलाय की साधारण किती बजेटची फिल्म पटकन अप्रूव्ह होते ऍज पर मराठी इंडस्ट्री स्टँडर्ड्स? रिकव्हरीचे चान्सेस कधी वाढतात आणि साधारण किती बजेट असावं? अप्रूव्ह होते असं कोण अप्रूव्ह करणार? असं काही पण म्हणजे बनवायला जर त्याच्याकडे एखादी कन्सेप्ट असेल तर आणि त्यांनी डोक्यात काही बजेट ठेवलं असेल. पण हे फिगर्स बोलायचे का? मला माहित नाही. बोलू का? म्हणजे तुझ्यावर आहे. तुला शेअर करावं असं वाटत असेल तर तू कर शेअर. नाही नको. काय आहे ते थोडस हे मला एक वाटत असेल तर कोणाला दुसरं असं. तर आय थिंक दिस इज अ मोर काय प्रोफेशनल डिस्कशन. तर हे मी अमोलशी पर्सनली बोलशील. अमोलचा अजून एक प्रश्न आहे की तुला कुठला जॉनर जास्त एक्साइट करतो ऍज अ प्रोड्युसर म्हणून और ऍज अ व्ह्यूअर म्हणून?
मला इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म्स खूप आवडतात किंवा थोड्याशा थ्रिलर इन्व्हेस्टिगेटिव्ह सॉर्ट ऑफ झोन मध्ये फिल्म्स खूप आवडतात. अनफॉर्च्युनेटली मराठीत तशा फारच नाहीच होत नाही. तर तशा फिल्म्स मला खूप आवडतात. तशी फिल्म किंवा थोडंसं इन्व्हेस्टिगेशन, थ्रिलर, क्राईम याचं एक थोडंसं काय म्हणतात त्याला मिसळ असली जर फिल्म असेल तर दॅट इज आयडियल. तर तशी फिल्म मला प्रोड्यूस करायला मराठीत खरंच आवडेल खूप. जे कोणी लेखक आता हे बघतात लाईव्ह त्यांनी अशी फिल्म लिहायला घ्या, प्रोड्युसर तयार आहेत. त्याच्यात खूप आहे, पण त्याच्यात खूप आहे कारण तशी फिल्म बनते, त्यामुळे ते घडवून आणणं हे पण एक चॅलेंजेस आहे, चांगलं चॅलेंजेस आहे. नंदिनी जोग एक प्रश्न विचारतायत, जो प्रश्न मी आणि नंदिनी मावशी आम्ही दोघेही तुला अनेक वर्ष विचारतोय की मला तुमच्या उत्तर काम देणार. त्याचं उत्तर तू देणार नाहीस हेही आम्हाला माहिती आहे, त्यामुळे सिनेमाच्या कास्टिंगचा फायनल कॉल हा डिरेक्टरचा असतो, आम्ही फक्त सजेशन. काही डिरेक्टर्सनी असं सांगितलं की हा कॉल फायनली प्रोड्युसर्सचा असतो. माझ्याच बरोबर चर्चा करतात. आमची स्ट्रॅटेजी आहे, डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स. सुजय प्रश्न हा बोल ना. या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागू नये म्हणून आमची स्ट्रॅटेजी आहे, डिरेक्टर्स प्रोड्युसर्स. अनुदान आणि टेलिव्हिजन बरेचदा रेव्हेन्यू जनरेट करण्याकरता मेजर फॅक्टर म्हणून गृहीत धरला जातो, त्याविषयी काय सांगशील? मला वाटतं आपण हा मुद्दा क्लिअर केला. सुजयचा प्रश्न होता, सुजय भडकमकरचा. अजून काही प्रश्न? आता हा म्हणजे मला माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर काय. अनिकेत पाटील विचारतात की मेजर लॉस हॅपन्स ड्यू टू क्लॅश इन मराठी फिल्म्स. एकाच वेळी 5-5 फिल्म रिलीज होतात, ऍज अ ऑडियन्स सुद्धा प्रॉब्लेम होतो, त्याच्यावर काही सोल्युशन काढता येऊ शकतं का प्रोड्युसर्स म्हणून? अवघड आहे, तेच मी म्हणतोय. वर्षाला जर साधारण 120 सिनेमे बनतायत असं आपण धरू, 120-130 वाटायला, आणि 52 शुक्रवार आहे, तर गणित उघड आहे. तर 2 ते 3 सिनेमे ऑन एन ॲव्हरेज एव्हरी फ्रायडे, आणि उद्या प्रोड्युसर असशील आणि मी तुला म्हणलं नको करूस प्रोड्यूस, तर तू म्हणशील तू घरी जा, तू नको करू प्रोड्यूस. असं कोण कोणाचं सांगणार ना तू नको करू, आणि हे चुकीचंच आहे. कोणी कोणाला का सांगायचं काय करायचं आणि काय नाही. बेसिकली मला वाटतं आपल्याकडे नंबर ऑफ थिएटर्स सुद्धा कमी असल्यामुळे किंवा लिमिटेड असल्यामुळे नंबर ऑफ थिएटर्स आणि नंबर ऑफ फिल्म्स जास्ती आहेत. सोल्युशन नाही, नंबर ऑफ फिल्म्स जास्ती आहेत आणि नंबर ऑफ थिएटर्स लिमिटेडच आहे. त्यामुळे त्याला काही असं पर्याय सोल्युशन आहे असं मला नाही वाटत. कमी कॉन्टेंट क्रिएट व्हावा अशी इच्छा आहे, जो फक्त बराच असेल असं कॉन्टेंट क्रिएट व्हावा अशी इच्छा आहे. पण हे कोणी ठरवावं बरं काय वाईट काय? बरोबर, प्रेक्षकांनी रे, आपण ठरवून काय. सोनल वीराचा प्रश्न आहे, फक्त थिएटर हाच ऑप्शन आहे का? तसंही लोक पायरसी करतातच, सगळे सिनेमे फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब आणि ऑल दाखवले जातात, युट्यूब आणि इतर सगळ्या याच्यावर दाखवले जातात. मग डायरेक्ट प्रोड्युसर पायरसी नका करू. मग डायरेक्ट प्रोड्युसर मिनिमम कॉस्ट ठेवून सोशल मीडियावरच का नाही सिनेमे रिलीज करत असं त्यांना म्हणायचं. नाही तसं परवडत नाही, जाण्याचा ऑप्शनच त्यांनी काढून टाकलाय. असं नाही होणार, असं होणं अवघड आहे. कारण फिल्म ही म्हणजे इट्स अन एक्सपिरियन्स राईट. तुम्ही फिल्म थिएटरमध्ये बघणं आणि इंडिव्हिज्युअली घरात लॅपटॉपवर बघणं ह्यात खूप फरक आहे. आणि फिल्म ही टुगेदर व्ह्यूइंगसाठी बनवलेली गोष्ट आहे, तर ते तसं असलं. आणि मग फिल्म बनतीलही OTT साठी, आता अनेक फिल्म बनतील, पण ते परवडलं पाहिजे. उद्या मी जर फिल्म काय एक्स कॉस्ट मध्ये बसवणार असेल तर त्या प्लॅटफॉर्म कडनं OTT कडनं मला X+1 तरी मिळाले पाहिजे ऍटलिस्ट, तर मला देन इट मेक सेन्स फॉर मी टू मेक द फिल्म. तर तसे कॉस्ट तशी पैसे देणारे प्लॅटफॉर्म्स नाही आहेत अजून. जे आहेत ते मराठी सिनेमे करत नाही, किंवा
एखादा फ्री वेळा विकत घेतला तर घेतात, असं काही. पण अनिश याच्यावर एक कोणासाठी सोल्युशन असं नाही वाटत की ऍज अ प्रोड्युसर म्हणून काही प्रोड्युसर्सनी एकत्र येऊन एकाच प्रोजेक्टवरती जर काम केलं तर काही वेळेला यातल्या काही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. होऊ शकतं, नाही असं नाही काय. 2-3 प्रोड्युसर्स एकत्र एका वेळेस एकच फिल्म केली समजा, असं होऊ शकतं. पण का करतील? काहीतरी तसं कारण पाहिजे ना. म्हणजे फिल्मची स्केल मोठी आहे समजा, उद्या जर आम्ही दोघं तिघांनी मिळून एकत्र करायचं झालं, स्केल मोठी आहे, एकमेकातलं सगळ्या 100 गोष्टी, इन्व्हेस्टमेंट म्हणा, त्याचं प्रॉफिट शेअरिंग, या सगळ्या गोष्टी जबाबदारी घ्यावी, हे सगळं पटलं पाहिजे. सो इट इज नॉट इम्पॉसिबल बट इट इज डिफिकल्ट. मग 2-3 प्रोड्युसर्सनी एकत्र करायचं काहीतरी तसं कारण पाहिजे. म्हणजे तसं घडण्याचं काहीतरी कारण पाहिजे. असं उगाच एक 2-3 प्रोड्युसर एकत्र आले काय, म्हणजे जे प्रोफेशनल प्रोड्युसर आहेत ते एकटे फिल्म करूच शकतात. असं काही गरज असेल तर ते होईलही 100%. ऋतुपर्ण देशपांडे यांचं म्हणणं आहे की इज इट अ टाइम टू स्टाईल ऑफ डुईंग एंटरटेनमेंट बिझनेस बाय मराठी फिल्म इंडस्ट्री? चेंज ऑफ स्टाईल. इज इट अ टाइम टू स्टाईल ऑफ डुईंग, चेंज ऑफ स्टाईल म्हणायचंय का त्यांना? स्टाईल ऑफ डुईंग एंटरटेनमेंट बिझनेस बाय मराठी फिल्म इंडस्ट्री इन्क्लुड्स ऑल स्टेक होल्डर्स. चेंज ऑफ स्टाईल म्हणायचं असेल. हो, चेंज ऑफ स्टाईल मला माहित नाही, पण म्हणजे आता वेगवेगळे ॲव्हेन्यूज, वेगवेगळे गोष्टी एक्सप्लोअर करायची वेळ 100% आली. म्हणजे लोक म्हणजे ऑलरेडी करतायत. आता लोक अनेक OTT वर काम करतायत, वेब सिरीज मध्ये काम करतायत. तिकडे लोक हळूहळू जायला लागलेत मराठी. आपल्याकडचे अनेक रायटर्स, डिरेक्टर्स आता OTT प्लॅटफॉर्म्सवर काय फिल्म्स कर, सिरीज कर, अशा गोष्टी करतायत ऑलरेडी. प्रोड्युसर्सनी पण आता सायमल्टेनियसली ह्या गोष्टींचा विचार करणं 100% गरजेचं आहे. 100% गरजेचंच आहे. कारण फक्त मराठी फिल्म प्रोड्यूस करून किती सस्टेन होता येईल हे थोडस डाऊटफुल व्हायला लागलं. लाला देशमुखनी मगाशी एक प्रश्न विचारलाय. त्याचं म्हणणं आहे की प्रोडक्शन हाऊसेसचं स्वतःचं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि नेटवर्क असावं, जे राजकमलचं सुद्धा होतं, अनेक हिंदी प्रोडक्शन हाऊसेसचं सुद्धा असतं. मराठीत हे कितपत शक्य आहे असं तुला वाटतं? शांताराम बापूंच्या पुस्तकातला रेफरन्स आहे हा. शक्य आहे, अवघड आहे. म्हणजे इट इज नॉट इझी. तुम्हाला तसा एक्सपर्टाईज घेता आला पाहिजे, तो घ्यायला इन्व्हॉल्व्ह होऊन तेवढं काम त्या क्षेत्रामध्ये करता आलं पाहिजे. आणि तो अख्खा सेटअप बसवणं हे तेवढंसं सोपं नाही. म्हणजे आता ऑलरेडी काही लोक त्याच्यात आहेत ना, म्हणजे ते लोक एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये आहेत आणि ते गेली अनेक वर्ष काम करतात. सो ते आज ठरवलं आणि उद्या झालं असं होणं शक्य नाही. त्याला भरपूर त्याच्यामध्ये वेळ, एक्सपर्टाईज, पैसा हा इन्व्हेस्ट करावा लागेल. आणि ते इंडिपेंडंट प्रोड्युसर्सना कितपत शक्य मला माहित नाही. स्टुडिओजना शक्य आहे. आता झीचं आहेच की, झीची माझ्या सगळ्या स्टुडिओजचं त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, वायकॉमचं पण. सो ते इंडिपेंडंट प्रोड्युसर्सना कितपत शक्य आहे मला जरा डाऊट वाटतो. थोडं डाऊट वाटतो. म्हणजे करता येणार नाही असं नाही, पण आता काही लोक करतायत. माझ्यामध्ये अमेय खोपकरनी त्याची कंपनी काढली आहे, AVK, जे डिस्ट्रीब्यूट करतात. माझ्यामध्ये आकाश तिकडे आहे, माहित नाही मला, म्हणजे चुकीचं बोलायला नको, पण मला वाटतं हे लोक करू पाहतात. तर पैसे आणि वेळ ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्ट करायची जर कपॅसिटी असेल, पैसे नॉट सो मच, पण एक्सपर्टाईज, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी करायची, खर्च करायची कपॅसिटी असेल तर व्हायला हरकत नाही. अवघड आहे, पण व्हायला हरकत.
आरोह वेलणकरनी प्रश्न विचारलाय, आयडियाज और सजेशन्स आहेत का फॉर रिवायवल अँड रिलीफ ऑफ अवर इंडस्ट्री? आरोह, मला वाटतं तू लेट जॉईन झालायस, कारण थोड्याच वेळापूर्वी याबद्दल खूप तावातावानी बोललोय आरो. लोक आपली लोक. कल्याणी पाठारे विचारतीये, डू यू थिंक मराठी प्रोड्युसर्स शुड कम टुगेदर अँड बी मोर ऑर्गनाइज्ड? डू यू थिंक इट कॅन हेल्प इन बेटर रिकव्हरीज और बीटिंग पायरेसी? शुअर, 100%. जे कन्सिस्टंटली लोक, तेच माझं मगासपासून तेच म्हणणं आहे, म्हणजे कन्सिस्टंटली लोक काम करतायत मराठी प्रोड्युसर्स, त्यांनी 100% काहीतरी फोरम, सम सॉर्ट ऑफ म्हणजे समथिंग काढलं पाहिजे, जेणेकरून कन्सिस्टंटली डायलॉग त्यांच्यामध्ये होत राहायला पाहिजे. जे म्हणजे नॉट नेसेसरली आता मी जर ह्या फ्रायडेला आहेत करत असेल रिलीज फिल्म, तर तू करायचीच नाही असं नाही. कधी कधी तेही क्लॅश होऊ शकतं. आय एम नॉट अगेन्स्ट दॅट. पण एक जनरल अंडरस्टँडिंग आणि एक ओव्हरऑल काम करण्याची पद्धत, सगळंच प्रोफेशनलिझम, सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडेल असं मला वाटतं. ते करायला हरकत नाही. पण त्याच्यामुळे क्लॅशेस थांबतील का? तर नाही. कारण का देर आर नंबर ऑफ फिल्म्स विच आर प्रोड्युस्ड बाय वन टाइमर्स. तर मग ते रिलीज करणारच शेवटी. आमच्या बाहेरची जी कोण लोक आहेत ती त्याच वेळेस रिलीज करणारच. पण 100% हा उपक्रम करायला हवा. फायदाच होईल, तोटा 100% काही नाही. सूरज ठोंबरेंचं म्हणणं आहे, देर आर मेनी इन्व्हेस्टर्स हु आर रेडी टू इन्व्हेस्ट इन मराठी इंडस्ट्री, बट ड्यू टू कॉन्टॅक्ट अँड ऑल दे आर नॉट एबल टू मेक इट. दिस माइट बी द रिझन बिहाइंड कोलॅबरेशन अँड विल मेक डिफरन्स इन मराठी इंडस्ट्री. सूरज, अनिश काही बोलायच्या आधी मीच तुम्हाला हे सांगतो की जर असे खूप सारे इन्व्हेस्टर्स असतील जे मराठी इंडस्ट्रीमध्ये रेडीली इन्व्हेस्ट करायला तयार आहेत, तर प्लीज तुम्ही आज ह्या व्हिडिओ नंतर अनिशला त्यांची एक यादी पाठवा किंवा कारण मला वाटतं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच माहिती असतील खूप इन्व्हेस्टर जे तयार आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायला, तर तुम्ही अशी यादी शेअर करा आणि अनिश म्हटल्याप्रमाणे नक्कीच त्याचा फायदा होईल. नाही, मीच असं नाही, 100% मला आवडेलच अशा इन्व्हेस्टर्सला भेटायला किंवा हे करायला. पण आमच्यासारखे अनेक नाही, जे काय थोडेफार प्रोफेशनल प्रोड्युसर्स मराठीमध्ये आहेत, त्या सगळ्यांबरोबर ह्या लोकांनी फिल्म्स कराव्या अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण जर तुम्हाला हा बिझनेस म्हणून बघायचा असेल तर कोलॅबरेशननी सुरुवात करून मग तुम्ही इंडिपेंडेंट झालात तर इट इज मच बेटर फॉर ऑल द इन्व्हेस्टर्स. त्यांच्यासाठीच. मगाशी आपण मिस केलंय की कलर्स मराठीकडनं पण चिन्मयीनी आपल्याला हॅलो असं म्हटलेलं आहे. समीर विद्वांसनी मगाशी एक पॉइंट मेन्शन केलाय जो आपण बोलत होतो कंटेंट ड्रिव्हन आणि स्टार ड्रिव्हन बद्दल. त्याचं म्हणणं आहे की मुद्दा हा आहे की ऑडियन्स क्रिएट स्टार्स, आपण नाही. हिंदी किंवा बाहेरही ऑडियन्सनी स्टार क्रिएट केलेत. एनिवे हा वेगळा डिबेटचा मुद्दा आहे, पण अनिश बोलतोय त्यात खूप मोठा पॉइंट आहे असं त्याचं म्हणणं. बरोबर आहे. म्हणजे इट इज अ 2 वे प्रोसेस. 100%. असं माझं क्लेमच नाही की आपण स्टार क्रिएट आपण करूच शकत नाही अनलेस अँड अंटिल लोकांना ते आवडतील. तर ऑब्व्हियसली द कंटेंट विल क्रिएट स्टार्स, पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूया. म्हणजे माझं म्हणणं आहे की त्याच्याकडे हे नको करायला की स्टार ड्रिव्हन नकोच बाबा, हा ऍटिट्यूड सोडू तर होतील ना, नाहीतर व्हायची शक्यताच नाही. त्या गोष्टी प्रयत्न करू. आपले जे कोण आहेत मंडळी त्यांना आपण स्टार करण्याकडे कसं काम करता येईल ह्याच्यावर काम करू. रणजित गुगळेंनी पण मगाशी एक प्रश्न असा मगाशी विचारला होता की प्रोडक्शन व्हॅल्यू, लुक अँड फील, हाऊ मच इट इज इम्पॉर्टंट इन द फिल्म्स अँड हाऊ यू कॅन टॅकल दिस वेन यू आर कॉम्पिटिंग विथ द हिंदी बिग बजेट फिल्म्स. हे रंजनाने विचारावं म्हणजे का? कारण आमचा बऱ्यापैकी प्रत्येक डिरेक्टर जो आमच्या बरोबर ज्यांनी काम केलंय तो ह्या प्रश्नांनी छळला गेलाय की फ्रेम मध्ये प्रोडक्शन व्हॅल्यू दिसते का रे बाबा. कारण फॅक्ट अशी आहे की फायनली मी म्हणल्याप्रमाणे
वी कांट हेल्प इट, बट नाव वी हॅव टू कॉम्पीट विथ हिंदी इंग्लिश फिल्म, कारण त्यांचं मार्केट त्यांच्या कोर मार्केटमध्येच आहोत आपण, त्यामुळे पर्याय नाही. आता मराठी थोडंसं इकडे तिकडे दिसलं तर चालेल वगैरे, हे आता थांबवायला पाहिजे आपण, तरच लोकांना ते बघावंसं वाटेल. त्यामुळे प्रोडक्शन व्हॅल्यू आणि ते चांगलंच दिसणं ह्याची खूप गरज होऊन बसली. आणि आमचा तो अट्टहासच आहे माझा आणि रणजितचा, की ते आता प्रत्येक वेळेस आम्ही ते घडवूच शकलोय असं माझं काही क्लेम नाही, पण आम्ही तो 100% प्रयत्न केला हे मात्र ऍज अ प्रोड्युसर तुलाही असं वाटतं की ग्रँड काहीतरी बाहुबली वगैरे सारखं आपणही क्रिएट? ग्रँड असं नाही, माझं म्हणणं आहे ग्रँड म्हणजेच प्रोडक्शन व्हॅल्यू असं नाही, जे काय व्हॉट एव्हर द सेटअप त्या स्टोरीला हवा आहे तो व्यवस्थित छान मस्त प्रोडक्शन व्हॅल्यू वाईज उत्तम दिसावा. सो हा अट्टहास आमचा आहे 100%. आता ग्रँड असेल तर ग्रँड, छोटा असेल तर, आता मुरंबाला फॉर एक्झाम्पल एका घरातली मॅक्सिमम एका घरातली फिल्म आहे, पण ते घर जे आहे ते स्टोरीप्रमाणे ऍक्ट आणि परफेक्ट दिसतंय का, तर ती प्रोडक्शन व्हॅल्यू. किंवा डबल सीट मध्ये चाळ होती तर ती चाळीचं घर, ते ह्या गोष्टी परफेक्ट दिसत आहेत का, ट्रू टू द नेचर ऑफ द फिल्म ऑर द स्टोरी तसं दिसतंय का, देन दॅट इज प्रोडक्शन व्हॅल्यू. आणि त्यासाठी ऑब्व्हियसली म्हणजे द आर्ट डायरेक्टर आम्ही ज्यांच्याबरोबर कामं केली ते सगळे अप्रतिम लोक आहेत. अशोक लोकरे आहेत, तर त्यांचा खूप हातभार असतो. डिरेक्टरचा भयंकर याचा खूप हातभार असतो. आम्ही सतत छळत असतो डिरेक्टर्सना की प्रोडक्शन व्हॅल्यू दिसते का रे बाबा. आमचा अट्टहास नक्की आहे, कारण जर आपल्याला ह्या लोकांबरोबर कम्पीट करायचं असेल तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजे, करायलाच पाहिजे, पर्याय नाही. म्हणजे हा आर्ट डिरेक्टरचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी दिलेल्या बजेट्समध्ये हे जर घडवून आणलं तर सिद्धार्थ कातोसकरनी जसं त्या दिलेल्या मिनिस्क्युअल बजेटमध्ये, मिनिस्क्युअल म्हणजे इन कंपॅरिझन टू हिंदी बजेटमध्ये डबल सीट मध्ये चाळीचं सगळं इंटिरियर उभं केलं. किंवा गर्लफ्रेंड आता आमचा सिनेमा होता त्याच्यात अशोक लोकरेंनी दोन्ही घरं ते सगळं ते जग थोडस श्रीमंती अर्बन जग खूप मस्त उभं केलं. तर ह्या लोकांचं क्रेडिट आहे 100%. थँक्यू सो मच अनिश. काही जण प्रश्न विचारतात की आम्हाला प्रोड्युसर हवाय, आमचं 4 कोटी बजेट आहे. अजून काही जणांनी विचारलंय की आम्ही म्युझिक कसं तुम्हाला पिच करू. तर आत्ताच अनिशने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्या ईमेल आयडी वरती किंवा त्याच्या प्रोफाईलवर जाऊन, आणि करा, कुठेही करा, असं काही नाही. तुमच्याकडे खरंच जेन्युइनली काही असेल अशा पद्धतीचं काम जे त्याला वाटतंय ऍज अ प्रोड्युसर तो मदत करू शकतो किंवा इन्व्हॉल्वमेंट दाखवू शकतो, तर तो नक्कीच करेल. अनिश, थँक्यू सो मच. तू आज इकडे येऊन एवढ्या वेळ गप्पा मारल्यास, कारण खूप महत्वाचे काही मुद्दे तुझ्यामुळे आज समोर आले आणि आपण त्याच्यावरती गप्पा मारू शकलो. पण जाता जाता तुला काही सांगायला, तुला काही असं वाटतं का की जे मेन्शन केलं पाहिजे नवीन लोकांसाठी किंवा इन जनरल आपल्या लोकांसाठी, की अनेक वेळेला प्रोड्युसर्सची पॅशन इग्नोर केली जाते किंवा प्रोड्युसर्सची एक इमेज तयार झालेली आहे, किंवा प्रोड्युसर्स कडे फक्त बाबा तू आम्हाला पैसे दे, आम्हाला हवेत तेवढे, बाकी आम्ही आमचं बघतो, अशा पद्धतीने काही वेळेला ट्रीट केलं जातं. तर ह्या सगळ्याबद्दल तुला काही जाता जाता बोलायचंय का? हे ते 100% दुःख आहे, रडायला बसेल. तर बाकी जाऊ दे. माझं म्हणणं आहे की प्रोड्युसर पण तेवढ्याच पॅशननी आणि तेवढ्याच तयारीनी, तेवढ्याच अकलेनी ह्या बिझनेस मध्ये आलेला असतो. तर प्रत्येक जनरलीच म्हणजे नॉट जस्ट प्रोड्युसर, प्रत्येकाला त्याचं आपण कन्सिडरेशन दिलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तर ते देऊयात आणि हा विचार करूयात की कसं आपल्याला ही इंडस्ट्री मोठी करता येईल आणि त्यासाठी काय काय करता येईल, यासाठी जेवढं काम करायचं लागणार आहे तेवढं करूयात. थँक्यू सो मच. थँक्यू अनिश. आणि सगळेजण जे इतका वेळ लाईव्ह
गप्पा मारत होते त्यांनाही खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे अनेक वेगवेगळे प्रश्न आले. अजून काही प्रश्न आहेत जे मी घेऊ शकलो नाही किंवा मला घेता आले नाहीत, किंवा काही प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केल्यामुळे मी ते घेतले नाहीये. सो ज्यांचे प्रश्न घेतले गेले नाहीयेत त्यांना सॉरी. आणि भेटूया लवकरच पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच अनिश पुन्हा एकदा. थँक्यू. आणि मी आता लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करतो. तू व्हिडिओ कॉल चालू ठेवलास तरी चालेल. हो.